अरे काय फॉर्मॅलिटी. तसंही विद्यमान आहे, जिल्हा माहिती कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा माहिती कार्यालय जसंही तो विद्यमान आहे. नमस्ते नमस्ते. कशा आहात? बढ़िया. याच्या आधी मॅडम दिलखुलास कार्यक्रमातही सरांकडनं आम्हाला हे मिळालं. चालू करू. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनात आम्ही एक वेब चर्चा संवादाला सुरुवात केली आहे. त्याच्यामधलं पहिलं पुष्प विभागीय आयुक्त मॅडम यांनी गुंफलं होतं आणि त्यांचा विषय होता लोकाभिमुख प्रशासन. आजचा सर आपला विषय आहे तो संविधानाची फलनिष्पत्ती व स्वातंत्र्योत्तर भारत. आणि या कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ काढून आला यासाठी सर्वप्रथम मी आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या उपस्थितीबद्दल स्वागत करतो. आमच्या नेहमीच्या शिस्तप्रमाणे आदरणीय मॅडम या मॅडमच्याच कल्पनेतून हा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करावं. ओके, थँक्यू. सर आपलं एक निवेदन म्हणजे दीर्घ निवेदन साधारण 15 ते 20 मिनिटांचं आणि त्याच्यानंतर मग वेबएक्सवरही आम्ही अनेकांशी जोडले गेलेलो आहोत, त्यामुळे त्यांना कुणाला प्रश्न असतील तर ते बोलतील. तर आपण आपल्या निवेदनाला सुरुवात करण्यापूर्वी मॅडमला फक्त 2 शब्द त्यांनी स्वागताचे बोलावे तशी मी विनंती करतो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने कल्पक कार्यक्रम करण्याचे शासनाचे निर्देश होते. कार्यक्रम कल्पक सांस्कृतिक आणि अनेक होत असतात, परंतु आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक अशा पैलू असतात, अनेक अशा घटक असतात ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसते, किंवा विभागाची माहिती असेल किंवा प्रशासनासंदर्भात असेल किंवा आपले कॉन्स्टिट्यूशनसुद्धा असेल, ह्याच्या संदर्भातसुद्धा आपल्याला अनेकांना डिटेल्समध्ये माहिती नाही आहे. सुरुवातीला पहिलं आपण लोकाभिमुख प्रशासनापासून सुरुवात केलं होतं, पण लोकाभिमुख प्रशासनाची जेव्हा आपण गोष्ट करतो ते संविधानावरच अवलंबून आहे. जेव्हा आपण प्रशासन म्हणतो तर संविधान आपलं अशी एक आहे राज्यघटना जी आहे ती, त्याच्यामध्ये संपूर्ण आपलं एक्झिक्युटिव्ह असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप असेल किंवा ज्युडिशरी त्याच्यातलाच भाग आहे आणि त्याच्यातनंच आपल्याला जे निर्देश मिळालेले आहे इक्वालिटी, फ्रेटर्निटी, लिबर्टी जे काय असतील त्याच्यातनंच आपल्याला प्राप्त झालेले आहेत. म्हणून मला आज खूप अत्यंत आनंद होत आहे की आपले वरिष्ठ रिटायर्ड IAS ऑफिसर EZ खोब्रागडे साहेब, त्यांच्यासोबत माझा परिचय बराच जुना आहे. कोकण विभागात ते करमणूककर उपायुक्त म्हणून कार्यरत होते आणि तेव्हा त्यांच्यासोबत मला बोलायला आणि त्यांच्यासोबत काही प्रमाणात काम करायची सुद्धा संधी मिळाली होती. आणि नंतर ऑफकोर्स ते इथे येऊन आणि इथे त्यांचा कार्यकाळ होता, मुख्य कार्यकारी अधिकारी इकडे ते नागपूरला होते आणि उच्च पदावर रिटायर झाले. पण तो संविधानासंदर्भाचे त्यांनी संविधान चौक जे आहे ते आपल्याला सगळ्यांना नागपूरकरांना माहितीच असेल की त्यांच्या प्रयत्नामुळे ते शक्य झालेलं आहे आणि संविधान दिवससुद्धा जे आपण साजरा करतो. तर मला अत्यंत आनंद आहे सर की आज आपण हा जो संवाद आहे हे संविधानासंदर्भात आपण ठेवलेला आहे आणि ह्या संदर्भात आपल्याला जे अनुभव आणि माहिती ते सगळ्यांसोबत शेअर करून आणि संविधानाचे विविध पैलू जे आहेत आपल्याला निश्चित रूपाने आपल्या मार्फत मिळणार आहे. तर मी आपली खूप मनपूर्वक स्वागत करते आणि संबोधनाला सुरुवात करण्यास विनंती करते.
जिल्हाधिकारी आर विमला मॅडम, जिल्हा माहिती अधिकारी, मी यांचं मनापासून आभार मानते, आपण मला इथे सहभागी करून घेतलं. खरं तर हा विषय संविधानाची निष्पत्ती आणि स्वातंत्र्योत्तर भारत, खरा म्हणजे खूप मोठा विषय आहे हा. आणि या विषयांवरची चर्चा जी आहे ती आपण 1 तास करणार आहेत. काही प्रश्न उत्तर आता जसं आपण सांगितलं. मला खूप आनंद या गोष्टीचा आहे की आता आझादीचे 75 वर्ष ज्याला आपण अमृत महोत्सव म्हणतो, तो साजरा देशभर होतो आहे. आणि त्यात मला जे सांगण्यात आलं की दर आठवड्याला एक कार्यक्रम, एक वक्ता बोलावून आपण देशात काय घडतं, आपल्या महाराष्ट्रामध्ये काय घडतं, आणि जे विविध संस्था आहेत, संविधानाच्या संस्था आहेत आणि देश घडवण्याचा जो सहभाग असतो नागरिकांचा, ते एकूणच प्रश्न आहेत. त्याची एक मोकळी चर्चा जिल्हाधिकारी मॅडम यांच्या पुढाकाराने सुरू होत आहे. ती अतिशय मला फार मोठी गोष्ट वाटते. आणि असं मला बाकीच्या जिल्ह्यामध्ये घडताना तर काही मी अजून ऐकलं नाही. तसं माझा अनेक लोकांशी संपर्क असतो, अनेक ठिकाणी आमचे मित्र काम करतात. पण जो विषय आजचा आहे तो संविधानाची निष्पत्ती आणि स्वातंत्र्योत्तर भारत. आता भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले म्हणून आपण अमृत महोत्सव साजरा करतो. तर त्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहास पण माहीत करून घेणं आवश्यक आहे. आणि तो इतिहासही फार मोठा आहे. आपण जर बघितलं स्वातंत्र्य मिळवण्याची जी चळवळ चालली, तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात राजकीय स्वातंत्र्याची चळवळ उभी झाली. आणि इंग्रजांचं जे राज्य होतं आपल्यावर, ब्रिटिशांचं साम्राज्य होतं, त्यातनं संपूर्ण स्वातंत्र्य, ज्याला आपण टोटल इंडिपेंडन्स म्हणू, ही मागणी होती. खरं तर 1858 पासून खऱ्या अर्थी ब्रिटिशाचं साम्राज्य सुरू झालं. त्याच्यापूर्वीचा जर इतिहास बघितला तर ईस्ट इंडिया कंपनी 1600 आली आणि ते ट्रेडर्स म्हणून होते. आणि राणीचा जो जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1857 जो जाहीर झाला, त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थी मला असं वाटतं की संविधान निर्मितीची प्रक्रिया त्यामध्ये आहे. तो राणीचा जाहीरनामा असा होता, म्हणजे ब्रिटिशांचं जे शासन होतं ते खरं तर अनियंत्रित होतं, सत्ता भोगणे असं ते त्यांचं सरकार होतं. आता ते कमी अधिक प्रमाणात 75 वर्षानंतरही आपण बघत असतो. आणि लोक नेहमी आपल्याला म्हणत असतात प्रशासकीय यंत्रणेला की अजूनही सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता ही मानसिकता त्यांची ब्रिटिश धार्जिनी आहे. म्हणजे ब्रिटिश गेले सोडून 15 ऑगस्ट 1947ला, परंतु ते वर्तन जे आहे अशा पद्धतीचा आरोप प्रशासनावर होत असतो. पण ते राणीच्या जाहीरनाम्यामध्ये असं म्हटलं होतं की भारतावर ते सत्ता चालवणार, परंतु भारतीयांच्या ज्या धार्मिक भावना आहेत त्या दुखवणार नाही किंवा त्यामध्ये हस्तक्षेप होणार नाही. त्यांचं जे धार्मिक स्वातंत्र्य आहे ते कायम राहील. कायद्याचं राज्य ते स्थापन करण्याचा प्रयत्न करतील, ते विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न करतील. अशा पद्धतीचं एक विचारधारा ही राणीच्या जाहीरनाम्याने ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये ती सुरू झाली आणि पुढे पुढे ती विकसित होत गेली. असं नाही की ती विकसित झाली नाही. त्यामुळे आपण रूल ऑफ लॉ जे म्हणतो आता संविधानाच्या आल्यानंतर, तो रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य, ही संकल्पनासुद्धा ब्रिटिश काळामध्ये ती मांडण्यात आली होती. आता ब्रिटिश काही ते भारतीयांचं फार काही लोककल्याण करणं हा त्यांचा उद्देश नव्हता. तरी पण त्या काळामध्ये आपण जर इतिहास बघितला तर अनेक चांगल्या गोष्टी ब्रिटिशांनी सुरू केल्या होत्या. आणि त्यावेळची जी परिस्थिती होती म्हणजे ब्रिटिशांच्या काळातली, म्हणजे आपल्या भारतामधल्या ज्या काही गोष्टी होत्या ती एक आपण असं म्हणू एक सामाजिक आर्थिक विषमता होती, शैक्षणिक मागासलेपणा होता, गरिबी प्रचंड होती, ज्याला आपण आत्ता विकास म्हणतो. ते विकास त्यावेळेमध्ये असा काही ते माणसाला स्वातंत्र्य, आपण गुलामीतच असल्यामुळे सगळे भारतीय गुलामच होते आणि गुलाम असल्यानंतर त्यांना काही अधिकार नसतात, हक्क पण नसतात. गुलामांनी फक्त सेवा करायची एक विचारधारा होती.
आणि त्याच पद्धतीनं ते कारभार त्यावेळेस ब्रिटिशही चालत होते. लोकांची ती मानसिकता होती आणि म्हणून ब्रिटिशाचं राज्य गेलं पाहिजे, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि म्हणून राजकीय स्वातंत्र्याची चळवळ जसं मी उल्लेख केला महात्माजी गांधी यांच्या नेतृत्वात झाली. पण सोबतच त्यावेळेस सामाजिक स्वातंत्र्याचे चळवळीचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते की या भारतामध्ये जरी आपल्याला ब्रिटिशांकडनं गुलामीतून मुक्तता झाली, आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळेल, पण जी एक असमानता या देशामध्ये आहे, जे सामाजिक शैक्षणिक मागासलेपणा आहे, जी अस्पृश्यता आहे, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जातीभेद आहे, धर्मांधता आहे, जी गरिबी आहे, तर हे कसं काय दूर केलं जाऊ शकतं आणि त्याच्यासाठी एक जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे की माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. अशा पद्धतीचं एक विचारधारा आणि तो संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या चळवळीतून, ज्याला आपण स्वातंत्र्याची चळवळ म्हणू, ती सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ त्यांनी उभी केली. आणि आपल्याला नंतर पूर्ण इतिहास जर आता आपण काही त्या कमी वेळात बोलणार नाही, पण त्यामधनं असं आपल्याला लक्षात येतं की स्वातंत्र्य द्यायचं जेव्हा असं इंग्रजांनी ठरवलं, खूप कायदे पण झाले त्या काळामध्ये. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 आहे, त्याला तो बेसिक डॉक्युमेंट फॉर कॉन्स्टिट्यूशन आपण असं त्याचा उल्लेख करत असतो की जेव्हा मग ब्रिटिशांनी दुसरं महायुद्ध 1945चं झाल्यानंतर जे ठरवलं की आता आपण ना स्वातंत्र्य देऊ, आपण मुक्त करू भारताला, आता आपण हा देश सोडून जाऊ. आणि असं जेव्हा ठरलं त्यावेळेसच एक कॅबिनेट प्लॅन तयार झाला आणि त्या कॅबिनेट प्लॅनच्या अंतर्गत हे एक संविधानाची निर्मिती या देशाची, कारण देश स्वतंत्र झाला तर स्वतंत्र देशाला त्याचं स्वतंत्र संविधान असलं पाहिजे. आणि संविधान म्हणजे काय, तर देशाचा कारभार कसा करायचा, त्यासाठी जे काही विधिवत आपण गोष्टी त्यामध्ये नमूद करू ते असलं पाहिजे. आणि त्यासाठी एक कॅबिनेट जे मिशन होतं, त्या कॅबिनेट मिशननी एक योजना तयार केली आणि त्या योजनेअंतर्गत हे संविधान सभा निर्माण झाली. त्याचा आता म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जसं काँग्रेसचं एक पुढाकार होता, तसे इतरही नागरिक, इतरही जाती धर्माचे लोक स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण काही राजकीय स्वातंत्र्याला त्यांचा सपोर्टच होता, पण त्यांचं असं म्हणणं होतं की आपण स्वातंत्र्य जर मिळवू, ते मिळालं पाहिजे. ते राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये पण त्यांनी या पद्धतीचे मुद्दे मांडले होते की तुम्ही इंग्रज आमचा काही विकास करू शकला नाही, तुम्ही आलात तर आमच्या जीवनामध्ये काही फरक पडला नाही. म्हणजे जीवनामध्ये फरक पडला पाहिजे, म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा असेल, व्यक्तीचा सन्मान असेल, व्यक्तीचे हक्क आहेत, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी एक माणूस म्हणून, ज्याला ह्युमन राईट्स अँड ह्युमन डिग्निटी म्हणतो आपण, तर ह्या ब्रिटिशांच्या काळामध्ये नव्हत्या, पण ह्या संविधान निर्मितीतून तू आल्या पाहिजे. आणि त्यासाठी मग तशी रचना असावी आणि यासाठीचा जो त्यांचा आग्रह होता. आणि मग संविधान सभेत त्यांचा प्रवेश ते शिल्पकारापर्यंत झाला आणि तो पूर्ण इतिहास आपल्याला माहीत आहे की संविधान सभेची स्थापना झाली कॅबिनेट मिशन प्लॅनप्रमाणे. आणि मग त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. असे प्रत्येक म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की समाजातला, देशातला विद्वान व्यक्ती की जो राष्ट्रभक्त म्हणू आपण त्याला, राष्ट्राबद्दल प्रेम, नॉलेजेबल, मग ते स्त्री पुरुष सगळ्या जाती धर्माचं प्रतिनिधित्व ह्या संविधान सभेमध्ये होतं. काँग्रेसचं अर्थातच त्यामध्ये प्राबल्य होतं. हा जो तो इतिहास आहे त्यामध्ये संविधान निर्माणची प्रक्रिया झाली आणि त्याचं ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन जे आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946ला ठेवलं की हे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन म्हणजे नेमकं आम्हाला कसा देश घडवायचा आहे, आम्हाला आमच्या देशाच्या नागरिकांचे हक्क काय असले पाहिजे, मग ते आपण कारभार कसा करू, नेमकं कशासाठी करायचं. देश स्वतंत्र झाला म्हणजे या देशातला नागरिक स्वतंत्र झाला पाहिजे आणि त्याला उन्नती करता आली पाहिजे, प्रगती करता आली पाहिजे. त्यानुसारच देशाची प्रगती घडेल. आणि म्हणून ते संविधानाचं जे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन ज्याला आपण आता प्रिॲम्बल म्हणून बघतो, त्या प्रिॲम्बलमध्ये ते आलेलं आहे
की आम्ही भारताचे लोक. आणि मग ते आता जसं कलेक्टर मॅडमनी उल्लेख केला की ते स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची अखंडता. मग देश कसा घडला पाहिजे, तर तो सार्वभौम असला पाहिजे, तो समाजवादी असला पाहिजे, तो धर्मनिरपेक्ष असला पाहिजे, तो लोकशाहीचा देश. म्हणजे लोकशाही ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि लोकशाही ही म्हणजे लोकांची आहे, लोकांचं राज्य आपल्याकडे असलं पाहिजे, रूल ऑफ लॉ असला पाहिजे. म्हणून असं एक चांगलं तत्त्वज्ञान, चांगले प्रिन्सिपल त्यामध्ये संविधानामध्ये आलेलं आहे. संविधानाचा निर्मिती हे जवळजवळ 3 वर्ष लागले, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. आणि अतिशय परिश्रमाने सगळ्या आपल्या देशाची संस्कृती आणि प्रकृती आहे याला विचारात घेऊन ते सगळं बघून आणि जगातल्या अनेक संविधानाचा अभ्यास करून आपल्याकडे ह्या संविधानाची निर्मिती झालेली आहे. असं सुंदर संविधान आहे. आपल्या संविधानामध्ये जी स्वातंत्र्य आहे, समानता आहे, आपल्या संविधानामध्ये बंधुता दिली आहे, राष्ट्राची एकता आहे, एकात्मता आहे, आपला देश कसा घडवायचा आणि मूलभूत अधिकार दिलेले आहेत, मूलभूत कर्तव्य आता त्यामध्ये त्या संविधानामध्ये आहे. आणि म्हणून त्या संविधानाचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे. मग आता हे संविधान जे निर्माण झालं ते 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधान सभेत ते अर्पण केलं. आणि लोकांसाठी बनवलेलं हे संविधान आहे. त्यांचे हक्क मिळवून देणे, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणे एवढंच नाही, तर त्यांचा जो वैयक्तिक विकास आहे, कुटुंबाचा विकास आहे, त्याच्या वस्तीचा विकास आहे, त्या करण्यासाठी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे आहे, म्हणजे जे संविधानाने राज्याला जे निर्देश दिलेले आहे त्यानुसार कायदे करणे, कार्यक्रम तयार करणे, योजना आणणे आणि त्याचा उपयोग नंतर लोकांनी घ्यावा. कारण हे लोकांचं राज्य आहे, लोकांचं सरकार आहे, लोकप्रतिनिधी, पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे आपली. अशा पद्धतीचं हे संविधान निर्माण झालं. आणि म्हणून ज्याला कायदे मंडळ आहे, मग कार्यकारी यंत्रणा निर्माण केली, ज्याला आपण मंत्रिमंडळ म्हणतो, आणि ब्युरोक्रॅसी जी आता आपण ज्याला नेहमी सरकार, शासन, प्रशासन असं म्हणत असतो. मग ही जी यंत्रणा आली आणि मग हे दोन्ही यंत्रणा योग्य काम करतात की नाही. स्वतंत्र झाला तेव्हा काय होतं आणि आत्ता 75 वर्षात काय मिळवलं आपण, तसं बघितलं तर खूप मिळवलं आपण. म्हणजे असं नाही की 75 वर्षात काहीच झालं नाही. आता कधी राजकीय लोक आपल्या पद्धतीने बोलत असतात की 70 वर्षात 75 वर्षात काहीच झालं नाही. पण देशभर आपण आता आझादीचा अमृत महोत्सव साजरा करतोच ना. मग कशासाठी करतो जर देशात काहीच झालं नाही. आता मध्ये एका नटीने असं म्हटलं होतं की खरं स्वातंत्र्य देशाला 2014मध्ये मिळालं. म्हणजे खरं म्हणजे हे आता आपल्याला असे वाईट शब्द वापरता येत नाही, पण ज्याला इतिहासच माहीत नाही देशाच्या जळणघडणीचा किंवा संविधान निर्माणचा, अशा पद्धतीचे लोक विनाकारण काहीतरी निरर्थक असं बोलून एक देशात वातावरण खराब करत असतात. तर खरं म्हणजे देश 15 ऑगस्ट 1947ला विकासाच्या दृष्टीनं प्लॅनिंग कमिशन 1950ला तयार झालं. म्हणजे देशाचा पंचवार्षिक योजना तयार करणे, वार्षिक योजना तयार करणे. मग त्याच्यात आपल्याला देशासाठी काय पाहिजे, देश घडवायचं म्हणजे नेमकं काय, देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगती झाली पाहिजे. आणि ती त्याला आपण असं म्हणू शकतो की ती ऑल इन्क्लुजिव्ह असली पाहिजे. म्हणजे देशातल्या सगळ्या समाज घटकांसाठी, मग तो कुठल्याही जाती, कारण संविधान जात, धर्म, पंथ त्यांच्या हक्काचं संरक्षण ह्या सगळ्या गोष्टी संविधानात आलेल्या आहेत. तर मग हा माणूस सन्मानाने जगला पाहिजे. आर्टिकल 21चा जेव्हा आपण विचार करतो तर पर्सनल लिबर्टी आणि डिग्निफाईड लाईफ, म्हणजे माणूस हा कसाही जगायचा नाही, जन्मला म्हणजे कसाही राहायचा असं नाही. तर ती शासनावर, सरकारवर ती जबाबदारी दिली की त्या माणसाचं जीवन तुम्हाला सुरक्षित करता आलं पाहिजे, ते सन्मानपूर्वक असलं पाहिजे. मग त्याच्यासाठी कायदा करा, त्याच्यासाठी योजना करा, त्याच्यासाठी कार्यक्रम आणा. आणि म्हणून असे अनेक कार्यक्रम आले. आपण जर ठळकपणे जर बघितलं तर प्लॅनिंग कमिशन आलं, त्याच्यातनं आजही आता 2015पासून नीती आयोग आला. म्हणजे प्लॅनिंग कमिशन बंद झालं, नीती आयोग आला. आता त्यामुळे पंचवार्षिक योजना बंद झाली. खरं म्हणजे प्लॅनिंग कमिशन खूप चांगलं होतं, त्याचं मूल्यमापन होत होतं की आपल्याला काय करायचं आहे. निधी ठेवणे प्रत्येक वर्गासाठी, त्यांच्या विकासासाठी, शिक्षणासाठी प्रायोरिटी ठरल्या जात होत्या प्लॅनिंग कमिशनमध्ये. त्याच्यानंतर आपल्याकडे संविधानामध्ये जी इलेक्शन प्रोसेस, राईट टू व्होट मिळाला. मग ही पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधीने मग त्यांची पार्टी इंडिपेंडंटली किंवा एकत्र येऊन
सरकार तयार करणे आणि मग हे सरकार हे संविधानाचे जे ध्येय आणि उद्दिष्ट आहे ज्याला प्रिॲम्बलमध्ये दिलेलं आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी काम करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. आणि आता त्यामध्ये अनेक गोष्टी झालेल्या आहेत. आपल्याकडे ग्रीन रिव्हॉल्युशन झालं, आपल्याकडे व्हाईट रिव्हॉल्युशन झालं, आपल्याकडे स्पेस अँड टेक्नॉलॉजी झाली, आपल्याकडे न्यूक्लिअर पॉवर झाला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वातंत्र्यानंतर मिळवलेल्या आहेत. आपल्याकडे 1872ला EGS होतं, म्हणजे लोकांना काम देणं. म्हणजे भारत सरकारने नंतर तो मरेगा म्हणून तो कायदा आणला, म्हणजे फूड सिक्युरिटीचं बिल आणलं. लोकपाल अशा अनेक गोष्टी झाल्या नाही असं नाही आहे की त्यामध्ये 62ची चीनची लढाई झाली, 71ची लढाई झाली. म्हणजे हे सगळं होत असताना की सरकार म्हणून त्याचं जे प्राथमिक कर्तव्य आहे की लोककल्याण, जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नेहमी म्हणतात की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी इज अ नॉवेल फीचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि मग हे करत असताना आपल्याला सर्व लोकांसाठी म्हणजे रेल्वेचं नॅशनलायझेशन 1951मध्ये झालं, बँकेचं नॅशनलायझेशन 1969मध्ये झालं. म्हणजे हे कशासाठी झालं की मी इथे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. आणि आपलीकडे जे समाजवादची कन्सेप्ट होता तो मिक्स इकॉनॉमीचा होता. म्हणजे सरकारी उद्योग पण असावे, ते खाजगी पण असावे आणि त्याचा तो बॅलन्स मेंटेन केला पाहिजे. आणि सरकारी संपत्तीचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे. अशी संकल्पना त्या प्रिॲम्बलमध्ये समाजवाद्या मध्ये आली होती. तर अशा पद्धतीने सरकारने काम सुरू केलं. आता आपण काय बघतो, आपण आता 75 वर्षामध्ये पण हे करत असताना जेव्हा स्वातंत्र्य आलं, आता शिक्षणाचं प्रमाण वाढलं. आपण जेव्हा स्वतंत्र झालो 47ला, तर माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 16-17% शिक्षणाचं प्रमाण होतं. आज आपण शिक्षणाचं प्रमाण हे जवळजवळ 75-80% आलो. म्हणजे ह्या एवढ्या काळामध्ये 75 वर्षामध्ये शिक्षणात प्रगती झाली, हायर एज्युकेशनमध्ये प्रगती झाली. म्हणजे झालं नाही असं नाही आहे, पण हे होत असताना आजही बेसिक प्रश्न पण अनअटेंडेड आहेत. म्हणजे आज आपल्याकडे बेरोजगारी आहे, आज आपल्याकडे जातीवाद वेगळ्या रूपामध्ये आजही अस्तित्वात आहे. जरी आपण संविधानाने अस्पृश्यता संपवून टाकली असेल, समानतेचं तत्त्व दिलं असेल, पण आहे आजही आपल्याकडे म्हणजे प्रशासनाची जे काय म्हणू आपण, त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य माणसाकडे तो जो लोकाभिमुख असला पाहिजे. लोकाभिमुख प्रशासन आपण म्हणत असतो. मी पण आता 29 वर्ष प्रशासनात काम केलं. मी गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी भागात नक्षलाईट भागापासून सुरुवात केलं. म्हणजे आजही 75 वर्षानंतर जर आपण भामरागडच्या पुढच्या आदिवासी माणसाला विचारला तर की सांग तू या देशाचं नाव काय आहे, मला नाही माहीत, नाही सांगता येणार त्याला कायदे माहीत नाही आहे. म्हणजे त्याला आमच्या देशाचं नाव काय आहे हे आपल्याला बिनागुंडाच्या अबुज महाडाच्या पहाडातल्या सर्वसाधारण माडिया माणसाला विचारलं तर तो नाही सांगू शकणार. म्हणजे आपण त्यांच्यापर्यंत जे पोहोचलो पाहिजे की त्यांच्या गावात, त्यांच्या वस्तीत आणि त्यांच्याशी संवाद ही अजून दुरी आहे. आणि त्यामुळे जे प्रश्न आहेत, आता कुपोषणाचे प्रश्न आहेत, महिलांवरच्या अन्याय अत्याचाराचे प्रश्न आहेत. म्हणजे हे इकडे एक आपण भौतिक प्रगती, आता नागपूरसारखं शहर आपण बघितलं, मेट्रो आहे, म्हणजे अनेक शहरामध्ये आहे, म्हणजे खूप सिमेंटचे रस्ते आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तो विकासाचा एक इंडिकेटर आहे, नाही असं नाही आहे. म्हणजे आपल्याकडे विद्युत आहे, पाण्याची सोय. आता आम्ही लहानपणी गावामध्ये बघितलं, म्हणजे माझं उदाहरण सांगितलं, मी झोपडीच्या शाळेमध्ये 4थ्या वर्गापर्यंत शिकलो. नंतर मी पायी जाऊन दुसऱ्या गावामध्ये मी दर वर्षाला जवळजवळ 2000 किलोमीटर चालत मी 5वी ते 7वी मी 6000 किलोमीटर चालत जाऊन शिकलो. कवेलूचं आता शाळेचं स्वरूप बदललं. आता शाळेचं जर स्वरूप बदललं पण मग शिक्षणाची गुणवत्ता कुठपर्यंत आहे. म्हणजे हे जे बेसिक प्रश्न आहे. आजही काही वस्त्या अशा आहे की त्याच्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही. म्हणजे आज आपणही 75 वर्षानंतर आपली चर्चा कशावर चालते,
पाणी मिळालं पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, विद्युत मिळाली पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, एक समाजामध्ये एक काय म्हणू आपण त्याला लोक गुण्यागोविंदाने असले पाहिजे. आज या बदलत्या परिस्थितीमध्ये राष्ट्रप्रेम काय आहे, म्हणजे आता खूप लोक राष्ट्रभक्तीची चर्चा करत असतात. मी माझ्या अनुभवातून असं म्हणू शकतो की राष्ट्रभक्त जो माणूस इमानदार आहे, मग तो कोणत्याही क्षेत्रात काम करणारा असो, नागरिक असो, तो प्रशासनातला असो, तो न्यायपालिकेतला असो, की तो नेता असू द्या, जोपर्यंत माणूस तो प्रामाणिक नाही, इमानदार नाही आहे, तोपर्यंत तो राष्ट्रासाठी काही करू शकत नाही. बेईमान माणसं राष्ट्रासाठी काहीच करू शकत नाही, उलट ते राष्ट्र बिघडवण्याचं काम करतात. तर आपल्याला 75 वर्षाच्या या अमृत महोत्सवी वर्षात आपल्याला या देशाचे नागरिक हे देशभक्त होणे म्हणजे ते इमानदार होणे. भ्रष्टाचार किती वाढला आपल्याकडे, शोषण वाढलं आहे वेगवेगळ्या, त्याची फक्त रूपं बदलली आहेत, पण आहेतच. सत्ता संपत्तीसाठी वाटेल तसं चाललेलं आहे. आपल्याला इलेक्शनची पद्धत दिली आहे, चांगले लोक आले पाहिजे सत्तेमध्ये, असं म्हणतो आपण की चांगल्या लोकांच्या हातात सत्ता आली पाहिजे. म्हणजे संविधानाची चर्चा करत असताना, कारण संविधानाच्याच नुसार राज्यकारभार केला तरच आपण स्वातंत्र्य टिकवू शकतो. आणि ते विवेकाने दिला होता की जे पक्ष आहेत ते जर देशापेक्षा आपल्या पक्षाच्या तत्वप्रणालीला जर अधिक प्राधान्य देत असतील तर हा देश पुन्हा गुलामगिरीत जाऊ शकतो. कारण या देशाला गुलामगिरीचा इतिहास आहे. डिवाइड आणि रूल ज्याला म्हणतो. आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी लढाया किंवा देश स्वातंत्र्यात केला तेव्हा आपल्याच माणसाने आपल्याच माणसाशी बेईमानी केली, आणि हा इतिहासाची उदाहरण ती काही उपयोगाची नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचं 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणाची पण चर्चा ह्या आझादीच्या अमृत महोत्सव साजरा करताना स्वातंत्र्याचा मला वाटते त्याची चर्चा झाली पाहिजे, की ते भाषण खूप वाचनीय असं आहे. आणि त्याच्यात जे इशारे दिलेले आहे की देशाचं स्वातंत्र्य टिकवणं कोणाच्या हातात आहे, हे नागरिकांच्या हातात आहे. कारण लोक या देशाची सत्ता आहे. म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लोक हे सत्ता सांभाळतात. द सोर्स ऑफ पॉवर जे आहे ते लोक आहेत, सार्वभौम हे लोक आहेत. आणि म्हणून देश जो आपल्याला सेक्युलर किंवा जो सोशलिस्ट किंवा डेमोक्रॅटिक लोकशाही वाचवणं हे लोकांचं काम आहे. दुसरा कोणी बाहेरून येऊन वाचणार नाही. आणि आपली सार्वभौमता म्हणजे काय आहे, आम्ही आमचे निर्णय घेऊ, आमच्या देशाच्या भल्यासाठी काय आहे, लोकांच्या भल्यासाठी काय आहे. मग आम्ही जर सार्वभौम, लोक जर ही शक्ती आहे तर लोकांमध्ये प्रामाणिकपणा आणला पाहिजे, असला पाहिजे. आणि म्हणून कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी जे म्हणतात, बाबासाहेब असं म्हणतात की कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे आहे संविधान आहे, कायदा आहे, तो चांगला नाही चालवला तर काय होईल. म्हणजे आज आपल्या ज्या संस्था आहेत, म्हणजे कायदा कसा चालवायचा हे त्यांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. कायदा चांगलं सांगतो, संविधान चांगलं सांगतो, पण संविधान आणि कायदा ज्या लोकांच्या हातात राबवणे आहे, म्हणजे ज्याला कायदेमंडळ म्हणू, कार्यकारी यंत्र आणि न्यायपालिका तिन्ही, आणि फॉर दॅट पर्पज नागरिक आणि मीडिया आहे, हे दोन भाग पुन्हा आहेत त्याच्यामध्ये. हे कशा वृत्तीचे लोक आहेत, ते त्यांना काय अपेक्षित आहे, ते जर ब्रिटिशची धार्जिनी जर असतील तर मग आपण पुन्हा तेच अनियंत्रित सत्ता उपभोगणे हाच होऊ शकतं. पण संविधान आल्यानंतर आपल्याकडे लोकसेवक ही संकल्पना आली. आता ब्युरोक्रॅट जे आहेत ते लोकसेवक अजून झाल्याचं आपल्याला दिसत नाही. म्हणजे आजही आपण नागपूर किंवा आजूबाजूच्या भागामध्ये जरी बघितलं, मी आता नागपूरच्या एका रहाटे टोलीमध्ये गेलो होतो काही दिवसापूर्वी. म्हणजे आजही त्यांच्याकडे रॅशन कार्ड नाही, जातीचे दाखले नाही. मांगारुड्यांची वस्ती आहे, जातीचे दाखले नाही. आणि जातीचे दाखले नाही त्याच्यामुळे त्यांना कोणत्या योजनेचा फायदा नाही, रेशन कार्ड पण नाही अजून. आता आम्ही विभागीय आयुक्तांकडे त्यांची एक बैठक घेतली होती आणि त्यांनी आता त्यात पुढाकार घेतला. सांगायचा मुद्दा असा की हे जे बेसिक प्रश्न आहे माणसाच्या जगण्याचे, आणि त्या जगण्याचे प्रश्न सोडवणे हे प्रशासनाचं काम आहे, शासनाचं काम आहे, कार्यकारी यंत्रणेचं काम आहे. आणि म्हणून संविधानाने जो संकल्प निर्धार केलेला आहे ते नजरेसमोर ठेवून कायदे करणे, आणि मग कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी आपल्यामध्ये उतरवून काम केलं तरच मग आपण देश घडवू शकतो. आज जे चित्र आपल्याकडे जे दिसते कमी अधिक प्रमाणामध्ये अतिशय गोंधळाचं चित्र निर्माण झालेलं आहे. उदासीनता झालं, लोक सत्ता संपत्तीसाठी भांडण सुरू झालं. आज आपण टी व्ही उघडून बघितला तर चर्चा एकच दिसते टी व्हीवर की हा पक्ष त्या पक्षाला दोष देतो आणि भ्रष्टाचारी म्हणतो.
काल जो सत्तेत होता आज तो विरोधक आहे. म्हणजे हे एकमेकाला दोष देणे आणि भ्रष्टाचारी, म्हणजे महाराष्ट्रासारखा मला म्हणजे एक सनदी अधिकारी म्हणून मला नेहमी प्रश्न पडतो की पुरोगामी महाराष्ट्र, शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचं सगळं सारखं नाव घेऊन आपण पुरोगामी महाराष्ट्र. मग आता पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लोकांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासावर चर्चा व्हायला पाहिजे. ते प्रश्न आपल्याकडे प्राधान्याने व्हायला पाहिजे. माणसाच्या जगणं हे अर्थपूर्ण असलं पाहिजे, मिनिंगफुल असलं पाहिजे, ज्याला आर्टिकल 21चा मी जो उल्लेख केला, मग त्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. हा म्हणजे आणि मग भ्रष्टाचार आहे तर तो थांबवेल कोण? ते थांबवणंसुद्धा ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी तो थांबवला पाहिजे. आणि मग अल्टिमेटली ही नागरिकांची जबाबदारी आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य आपल्याला खऱ्या स्वातंत्र्याची फळं अजून पोहोचायची आहेत. म्हणजे मोठ्या मोठ्या ठिकाणी ठीक आहे, म्हणजे आता आपण शिकलो, आम्ही खेड्यातून आलो, शिकलो, साहेब झालो आपण. आज आपण खेड्यात जाऊन जेव्हा बघतो तर प्रत्येकाला भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो. आणि जो माणूस भ्रष्टाचारी आहे किंवा तो पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही, म्हणजे तो कुठल्याही लेवलचा असो, तो कसं काय राष्ट्रभक्त होऊ शकतो? म्हणजे नाही होऊ शकत तो. कारण ते संकल्पना चुकीची आहे की ऑनेस्टी असली पाहिजे कुठल्याही कामामध्ये. आणि मला वाटतं की आपण या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना या गोष्टीला प्राधान्य दिलेलं पाहिजे. सरकारी अधिकारी, आता आम्ही पण अनुभवातून काम केलं. मी वर्धा जिल्ह्यात कलेक्टर होतो, CO होतो नागपूर जिल्हा परिषदला. मी माझ्या अधिकारात संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन सुरू केलं, एवढ्यासाठी की शाळेतून सुरू केलं, म्हणजे कधी 2005च्या पूर्वी नव्हतं. म्हणजे असं नाही की करता येत नाही, करणारे अनेक लोक आहेत. जे चांगले लोक आयडेंटिफाय करावं लागेल आणि जे वाईट लोक आहेत त्यांना त्यांनाही आयडेंटिफाय करून त्यांना एक करेक्टिव्ह मेजर्स घ्यावे लागते. कारण हा देश काही मोजके लोक, मुठभर लोकांनी मिळून होत नाही आहे. तो सगळ्या नागरिकांचा, लोकांचा देश आहे. तो लोकांचा देश हा तो चांगलाच झाला पाहिजे, तो समृद्ध झाला पाहिजे. आपण त्या वाटेवर आहोत. स्लोगन आहेत आपल्याकडे, आत्मसन्मानातून आत्मनिर्भरतेकडे जायचं. हे चांगलं आहे, ते गेलंच पाहिजे. देश आता विकसनशीलतेकडून विकसित होण्याच्या मार्गावर आणि तो एक शक्तिशाली देश आपण घडवायचं आपलं स्वप्न आहे. ते संविधानाचं स्वप्न. स्वातंत्र्य मिळालंच कशासाठी? स्वातंत्र्यासाठीचा जो सत्याग्रह होता, ती जी चळवळ होती स्वातंत्र्याची, ती त्यासाठीच होती. म्हणजे टोटल इंडिपेंडन्स, संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे. म्हणजे आम्ही आमचं चांगलं करू, आम्ही आमच्या देशातल्या नागरिकांना सन्मानाने वागवू, बंधुभाव वाढवू आणि प्रत्येकाला त्याला विकास करण्याची संधी उपलब्ध करून देऊ. त्याच्यासाठी सर्व साधनसामुग्री आम्ही तयार करू, व्यवस्था तयार करू. हे ते स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने अजून आपल्याला काम करण्याची गरज आहे. मला वाटते ह्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ही जी चर्चा ही त्या वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या लोकांमध्ये ती गेली पाहिजे. आणि ती आणि विशेषतः जो प्रशासनात काम करणारा वर्ग आहे, मला असं वाटतं की त्यांच्या कार्यशाळा घेण्याची गरज आहे. म्हणजे अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांना संविधानाची मौलिक तत्त्वज्ञान सांगून त्यांचा जो रोल आहे तो अजून रोल कसा तो सेन्सिटाईज करता येईल, तो प्रामाणिकपणाचा त्याची संख्या कशी वाढवता येईल, इकडे जर प्रयत्न केला. म्हणजे आत्ता कसं झालं आहे की आमच्या काळामध्ये आम्ही जे प्रशासनात होतो तेव्हा 15 दिवस दौरे, 10 दिवस मुक्काम असं आम्ही करत होतो. म्हणजे आता कसं झालं की टेक्नॉलॉजीच्यामुळे सगळं ऑनलाईन झाल्यामुळे अधिकारी अपवादाने गावामध्ये जातात. म्हणजे लोकांशी आपला संवादच खुंटला आहे. आणि जिथे लोकांशी संवाद खुंटतो, म्हणजे माणसं काही नुसते मेकॅनिकल नाही आहेत ना, माणसं हे माणसं आहेत, जिवंत माणसं आहेत. आणि त्यामुळे त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या वस्तीत जाऊन जर बोलून आपण केले तर एक ज्याला काय म्हणतो कनेक्टिंग द पीपल, हा जो कन्सेप्ट आहे हा अमृत महोत्सवी वर्षामध्ये झाला पाहिजे. की जेव्हा याची घोषणा झाली तेव्हा पण मी राज्याचे मुख्य सचिवांना एक पत्र पाठवलं होतं की या अमृत महोत्सवी वर्षात संविधान जागृतीला पण एक फोकस करून कनेक्टिंग पीपल, म्हणजे अधिकाऱ्यांना एक वस्ती वाटून दिली पाहिजे. आज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 40,000च्या जवळचे क्लास 1, क्लास 2 अधिकारी आहे आणि जवळजवळ 40,000, 41,000 वस्त्या आहे. एका अधिकाऱ्याला एक वस्ती जर दिली आणि त्यांना सांगितलं की या वर्षात तुम्ही वर्षभर जाऊन बघा. मी जेव्हा समाज कल्याणचा कमिशनर होतो
तेव्हा मी दलित वस्ती एका अधिकाऱ्याला 4 वस्त्या वाटून दिल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही महिन्यातून एकदा 4 वस्त्यांना भेटी करा. आणि हा वर्षभर कार्यक्रम चालवला. त्याच्यातला एक फायदा झाला की आपण गावात जातो, वस्तीत जातो, लोकांशी बोलतो. मग त्यांचं शिक्षण काय आहे, त्यांच्या वस्तीतले प्रश्न काय आहे, आपण जे विकास म्हणतो, मग जे साध्या साध्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही, मग कामं झाली तर ते गुणवत्तेची नाही, पैसा खर्च झाला परंतु त्या गुणवत्ता नाही. म्हणजे आपल्याला योजना राबवायच्या म्हणजे त्याच्यात गुणवत्ता असली पाहिजे, क्वालिटी असली पाहिजे, दर्जा असला पाहिजे, शिक्षणाचा दर्जा असला पाहिजे, आरोग्याचे प्रश्न आहेत. म्हणजे हे सगळ्याशी एक आपल्याला बोलता येतं. म्हणजे त्याला संवाद ज्याला म्हणतो, संविधानाचा संवाद जर झाला तर आपल्याला संविधान सांगणे म्हणजे संविधान हे विकासाशी जोडून सांगता आलं पाहिजे. तेव्हा कुठे आपण लोकशाही मजबूत करू शकतो ना. लोकशाही मजबूत करण्याचा हा उपक्रम आहे. त्याकडे जर आपण बघितलं तर मला वाटतं त्यामध्ये येत्या काळामध्ये अजून बदल होऊ शकतो. आपली जी ब्रिटिश धार्जिनी असा जो दोष प्रशासनाला लावला जातो तो कुठेतरी संपवण्याची गरज आहे. आणि तो जर आज 75 वर्षात जर तो संपला नाही तर मग त्याची जी व्हिक्टीम आहेत परत या समाजातला शोषित वंचित वर्ग जो आहे, ज्याला आपण आदिवासी म्हणतो, ज्याला दलित म्हणतो, भटके विमुक्त आहेत, मायनॉरिटीज आहेत, महिला आहेत, OBC आहेत आणि समाजातला जो दुर्बल घटक आहे, जो आर्थिकदृष्ट्या पण दुर्बल घटक आहे, म्हणजे हे सगळा जो वर्ग आहे या वर्गाकडे ज्याला आपण प्रशासकीय डेव्हलपमेंटच्या भाषेत इन्क्लुझिव्हनेस म्हणतो, सर्वसमावेशक, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता सस्टेनेबल आणि सर्वसमावेशक जर विकास घडवायचा असेल तर प्राधान्य या लोकांसाठी असलं पाहिजे. आणि हे लोक जर विकसित झाले तर मग देश विकसित होतो. म्हणजे आज गरिबी आणि श्रीमंताची दरी कमी झाली पाहिजे असं आपण म्हणत असताना आपल्याला असं चित्र दिसतं की गरीब जे हे दरी कमी होत नाही आहे, श्रीमंत होतात. मोजक्याच लोकांकडे देशाची संपत्ती आली आहे. आणि त्यामुळे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचे जे तत्व आहे, इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस अँड वेल्थ, तर ते आपण ते अचीव नाही करू शकलो. त्यामुळे ते आर्टिकल जे म्हणजे 35 पासून तर ते 51 पर्यंत आणि मग मूलभूत कर्तव्य जे सांगितलेलं आहे ते मूलभूत कर्तव्य बघितलं तर तेच आहे. राष्ट्र घडवणे हेच आपलं मूलभूत कर्तव्य आहे. कारण आपण या देशाचे नागरिक आहोत. म्हणून नागरिक हा प्रामाणिक असला पाहिजे, ऑनेस्ट असला पाहिजे. देशाबद्दलचं प्रेम तरच तो आपल्या कृतीतून दाखवू शकतो. म्हणजे आता 100% होणार नाही पण 80-90% तर आपण अपेक्षा करू शकतो. आजची परिस्थिती जरा फार वेगळी आहे आणि त्याच्यामुळे देशामध्ये जे प्रश्न निर्माण झालेले दिसतात किंवा लोकांमध्ये जे काय उदासीनता म्हणू की मला काय करायचं आहे, मी करून काय होणार आहे, हे सरकारचं काम आहे. लोकांमध्ये उदासीनता आहे, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता आहे. थोडंसंच काम करा, हिंमत कशाला करायची, चुकलं तर मग आपल्याला त्रास होईल. म्हणजे IASचे मोठे मोठे अधिकारी जेव्हा माझी चर्चा होते ते अशा पद्धतीने बोलतात. आणि मग तुम्ही IASमध्ये UPSCची एवढी कठीण परीक्षा करून आला तर ते हिमतीनं काम करण्यासाठी, देश घडवण्यासाठी आला. तुमचं स्वप्नच ते आहे की देशाची सेवा करणं. मग देशाची सेवा करणं म्हणजे तुम्ही माणसाची सेवा करा आधी जिथे जिथे तुम्ही आहात, तर त्यामध्ये देश घडू शकतो. आणि ती सेवा ही मॉरॅलिटीची असली पाहिजे, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी. म्हणजे तुम्हाला ते समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हे जे तत्व आहे तरच आपण देशाची अखंडता कायम ठेवू शकतो आणि लोकशाही समृद्ध करू शकतो. मला वाटतं ते असं काम करणं फार आवश्यक आहे. आणि हे जे वर्ष आहे हे चिंतनाचं वर्ष आहे. आणि फक्त चर्चा करून नाही तर तो कृती कार्यक्रम पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पण आपल्याला करता आला पाहिजे ना. पुरोगामी महाराष्ट्राने त्याच्यामध्ये पुढाकार निश्चितच घेतला आहे. हे देशभर घडत आहे. म्हणजे चर्चा होत असतात. 125वी जयंती जेव्हा मागचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची झाली अशीच चर्चा झाली. महाराष्ट्रात नुसतं सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि पुढे काहीच कृती कार्यक्रम आला नाही. म्हणजे आपण सणासुदीसारखं त्याला उत्सवी स्वरूप असावं पण मग त्याच्यातला काहीतरी आपल्याला कार्यक्रम निश्चित करता आला पाहिजे आणि त्याकडे लक्ष देता आलं पाहिजे. म्हणजे मला फार आनंद होतो की जिल्हाधिकारी नागपूर यांनी पुढाकार घेतला. एक समिती जिल्हा स्तरावर शासनाने निर्माण केली आहे महाराष्ट्रासाठी की हे कार्यक्रम राबवायचे आणि हे कार्यक्रम लोकांमध्ये घेऊन जायचे, लोकांना समजून सांगायचं. त्याच्या वेगवेगळ्या व्यवस्था आहेत समजून सांगणाऱ्या. आपल्याकडे खूप NGO लोक काम करणारे आहेत, खूप महिला बचत गट आहेत. त्या महिला
महिला बचत गटाच्या माध्यमातून हा विषय आपल्याला त्यांना देशाचं स्वातंत्र्य, देशाला काय मिळालं आणि मग काय प्रश्न आहेत यावरची एक चांगली चर्चा होऊ शकते आणि त्या दृष्टीनं याला खूप महत्त्व आहे असं मी मानतो. मला आपण या ठिकाणी बोलावलं, मला जे काही या विषयाबद्दल मला जे बोलावं असं वाटलं ते मी माझं वैयक्तिक मत आहे ते एक कुठे कोणाबद्दल म्हणजे मलाइज टू नन म्हणतो ना आपण, कोणाबद्दल आपल्याला काही टीका टिप्पणी म्हणून नाही, पण जे वास्तव म्हणजे आपल्याला फेल्युअरची पण चर्चा करता आली पाहिजे. म्हणजे एकच उदाहरण सांगतो की मी जेव्हा नागपूर जिल्हा परिषदला CEO होतो तेव्हा जल स्वराज्य हा प्रकल्प आला होता. तर आमच्याकडे प्रधान सचिव धुमाळ होते. तर त्यांनी जेव्हा नागपूर विभागातल्या COची बैठक वर्धेला घेतली तर तेव्हा त्यांनी आम्हाला विचारलं की जल स्वराज म्हणजे काय. आता आपण ते शासनाच्या धोरणात्मक तो वर्ल्ड बँक एडेड प्रोजेक्ट होता, तर आपण ती सरकारने केलेली व्याख्या सांगत होतो. तर त्यांनी जी व्याख्या सांगितली जल स्वराजची, जल स्वराज्य म्हणजे ग्रामीण भागातल्या महिलेच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा खाली आणणे, हे जल स्वराज्य आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला लोकांना सांगता आहे. आणि त्याच्यातलं मग पीपल्स पार्टिसिपेशन म्हणजे आपल्याला स्वातंत्र्यानंतर आपण 73वी घटना दुरुस्ती आली, 74वी घटना दुरुस्ती आली, पंचायत राज व्यवस्था प्रबळ झाली, ग्रामसभासारख्या संस्था आल्या, तरी आज आपण गावातल्या कामाचा दर्जा बघा. तर पैसा खूप यायला लागला आणि पैसा यायला लागला तर ती भांडणं पण व्हायला लागले. खरं म्हणजे ह्या संस्था ज्या मजबूत असल्या पाहिजे की ज्यांचं एक गाव घडवणे म्हणजे देश घडवण्यासारखं आहे. आणि मी जे वारंवार उल्लेख करतो तो मॉरॅलिटीचा आहे, तो इमानदारीचा आहे, प्रामाणिकपणाचा आहे, तो ऑनेस्टीचं आहे. आणि मग कर्तव्य तर आहेच, म्हणजे ते तर करावंच लागते, ते संविधानिक कर्तव्य आपल्याला दिलेलं आहे. आणि जे प्रशासनात काम करणारे लोक आहेत तर दे आर डुईंग सोशल सर्व्हिस, पेड सोशल सर्व्हिस आहे, मंथली सॅलरी आणि बाकीच्या गोष्टी मिळत असतात. तर ते ह्या ज्या व्यवस्थेमध्ये काम करणारे लोक आहे ते मुळामध्ये नागरिक आहे. आणि मग ते संस्थांमध्ये आले, त्यांच्यावरती दुहेरी जबाबदारी आहे, एक नागरिक म्हणून देश घडवणे आणि मिळालेल्या अधिकाराचा योग्य वापर करणे, इम्प्लिमेंट करणे, कोणत्याही दबावात, फेअर अँड फ्री ज्याला म्हणतो आपण, ते कुठल्याही दबावात न येता. आणि त्याच्यासाठी ती एक स्वाभिमानी एक चळवळ आपल्याला प्रशासनात पण तयार करावी लागते. मी या मताचा आहे. मला वाटते आपण या ठिकाणी मी कन्क्लूड करतो. थँक्यू. धन्यवाद सर. आपण अतिशय सुंदर असं निवेदन या ठिकाणी सादर केलं. संविधानिक नैतिकता हा एक चांगला शब्द आज तुम्ही या ठिकाणी आम्हाला दिला की प्रत्येकाचं एक कर्तव्य आणि प्रत्येकाचे अधिकार. मला असं वाटते कोणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी तो विचारावा. आपण एक शेवटच्या 5 मिनिटात 1-2 प्रश्न घेऊया. सर एक प्रश्न माझा आहे की जसं की संविधानाने अधिकार दिले आणि कर्तव्य सुद्धा दिली, तर तसं संविधानामुळं नागरिकांना हे सगळ्या मिळालेल्या म्हणजे हे वैभव आहे लोकशाहीचं, तर आपण जे घटनेचे अभ्यासक म्हणून बघता या सगळ्या गोष्टीकडे, तर नागरिक कर्तव्य आणि अधिकार या 2 बाबीमध्ये म्हणजे आम्ही कुठपर्यंत आलो आहोत या 75 वर्षात? ते कसं आहे की मुळामध्ये म्हणजे आपल्याला अनेक लोकांना ज्यांना कळायला पाहिजे, म्हणजे त्यांना संविधान नेमकं काय आहे नाही माहीत. आणि जेव्हा संविधानच जर माहीत नसेल, म्हणजे आपला जर तसा विचार केला तर देशातल्या जवळजवळ 70-80% लोकांना संविधान माहीत नाही. म्हणजे एक कायद्याचं पुस्तक आहे असं ते त्यांना वाटतं की संविधानाचे जे अधिकार आहेत आणि अधिकार असल्यानंतर ते कर्तव्य म्हणजे दोन्ही बाजू आहेत. तर संविधान माहीत नसल्यामुळे हा एक प्रश्न आहेच, अज्ञानाचा प्रश्न आहे. आणि म्हणून टोटली डिपेंड आहेत लोक कशावर, सरकारवर,
म्हणजे लोकांना आधीपासून जी व्यवस्था आहे, म्हणजे आजही आपण बघतो मायबाप सरकार ही संकल्पना आहे. म्हणजे मेहरबान तहसीलदार, मेहरबान जिल्हाधिकारी, मेहरबान SDO, म्हणजे हे मेहरबान जे आहे हे ब्रिटिश काळापासून सुरू झालेलं आहे. आणि आपल्या देशाचं स्वतंत्र जेव्हा संविधान झालं त्यामध्ये हे मेहरबान शब्द अजूनही गेला नाही. आता तो मेहरबान शब्द कधी जाईल? म्हणजे लोकांना जर सांगितलं की हे सरकारी जे व्यवस्थेमधले लोक आहे हे आपलेच लोक आहेत आणि ते आपलं काम करण्यासाठी आहेत, की जे संविधान आणि कायदा राबवण्यासाठी, हे काही बाहेरचे नाही, ते ब्रिटिश गेले आता. तर त्याच्यामुळे हे हक्काची जाणीव अजून झाली नाही आणि त्याच्यामुळे मी कर्तव्य काय करायचं हे तर दूरची गोष्ट असली. आता ज्यांना आता हक्काची जाणीव झाली किंवा अधिकार मिळाले ते कर्तव्य किती प्रमाणामध्ये ते पार पाडतात चांगल्या पद्धतीने हा एक दुसरा विषय आहे. कारण अधिकार आणि कर्तव्य एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. म्हणजे कर्तव्य जर तुम्ही केलं नाही तर ते अधिकाराचं संरक्षण होत नाही. म्हणजे आता मी कलेक्टर म्हणून मला अधिकार मिळाला तर मी जिल्ह्याचा कलेक्टर आहे तर माझा रोल काय आहे? माझा रोल आहे की लोकांच्या प्रश्न दूर करणे, समस्या दूर करणे. आणि त्या बेसिक समस्या असतात, काय काय फार मोठं नसतं. म्हणजे ते कॉमन सेन्सच्या गोष्टी असतात. काय रोजगार उपलब्ध करणे, रेशन दुकान सुरू करणे, धान्य पोहोचवणे, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रोड तयार करणे, पाण्याची सोय करणे, इरिगेशन आहे, शेतीचा विषय आहे, उद्योगात, म्हणजे जे जे काही 7-8 इंडिकेटर आहेत आपले विकासाचे, ते सगळ्या इंडिकेटरमध्ये तो जिल्हा जिथे मागे आहे, ज्याला काही मिळालं नाही, तिकडे फोकस करणे. आता हा बेसिक जो काम आहे आणि लोकांशी संवाद करणे, याच्या मुळामध्ये जे म्हणजे जिल्हा माहिती अधिकारीचा रोल कसा आहे तो महत्त्वाचा. मला आठवते मी अरीला SDO असताना एटापल्लीला ट्रायबल डिपार्टमेंटमध्ये एक पोस्ट होती तुमचे माहिती सहाय्यकाची. मला आता त्यांचं नाव विसरलो मी. तर ही जी पोस्ट होती ना, त्या पोस्टचा असा फायदा होत होता, म्हणजे मी त्यांना अनेकदा माझ्यासोबत ते आले, की आदिवासीमध्ये जाऊन आपण त्यांना ते समजून सांगत होतो की हे तुझ्यासाठी आहे आणि तुझ्यासाठी आहे हे सरकारने केलं. तेव्हा संविधान नाही सांगत होतो आपण, म्हणजे नाही सांगत होतो, त्याचं ते महत्त्वच वाटत नव्हतं. आता हे सगळं संविधानातून आलेलं आहे, हे आत्ता आपण त्याचा प्रचार करतो, पण ते येतं तिथूनच. तर मग ते लोकांमध्ये जागृती निर्माण करणं, आणि ते फक्त एकदा सांगून नाही होणार ना, ते सातत्याने सांगावं लागेल. आणि त्या पद्धतीने ते पार्टिसिपेटरी, आता त्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये ह्या गोष्टी आहेत, नाही आहेत असं नाही आहे. तर त्याच्यामुळे त्याला हक्क मिळवून देणारी जी यंत्रणा आहे यांचा किती रोल आहे, प्रोॲक्टिव्ह रोल करतात, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे जे लोक प्रोॲक्टिव्ह रोल करतात ते लोकांपर्यंत पोहोचत नाही असं नाही. आपण सगळ्याच लोकांपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला गिवन टाईममध्ये जे काय आपलं टेन्युअर असतं. मी माझ्या गावामध्ये आत्तापर्यंत लोक सांगतात कधीही कलेक्टर आले नाही आले. मग आता 75 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर सुद्धा कलेक्टर, माझं गाव मोठं आहे, मी अनेक कलेक्टरांना स्वतः फोन केले, अरे या माझ्या गावामध्ये, मी येतो, बोलूया. हो म्हणतात पण येत नाही. CO आले नाही. मी पण अनेक ठिकाणी वर्धेला कलेक्टर असताना हे होते माझ्याबरोबर, तर अनेक लोकांना, तर तेही लोक सांगायचे 25 वर्षानंतर आम्ही कलेक्टर गावात बघितलं. तर मी त्यांना असं सांगायचं की अजून अशी अनेक गावं असतील की जिथे पोहोचला नाही. पण हे जे सातत्य जर ठेवलं पाहिजे की त्याचा रेकॉर्ड असेल की आतापर्यंत तुम्ही जरी अभ्यास केला की कलेक्टर किती वस्तीमध्ये गेले आतापर्यंत आणि किती अशा वस्त्या राहिल्या की जिथे कलेक्टरच गेले नाही. कारण कलेक्टर जाण्याने एक फायदा असा असतो, कलेक्टर गेले, SDO जातात, तहसीलदार जातात, अनेक गोष्टी असतात, यंत्रणा जाते, आपल्या डोळ्यासमोर गाव असते, आपल्या डोळ्यासमोर त्यांचे प्रश्न असतात, डोळ्यासमोर माणसं असतात. जी संवादाची प्रक्रिया, आपण लोकाभिमुख म्हणजे नेमकं काय आहे, तर ती संवादाची प्रक्रिया सुरू होत असते. आणि त्याच्यातनं मग आपल्याला लोकांना असं वाटतं हो कलेक्टर येऊन सांगून गेले, किमान वर्षभर तर तो त्या आनंदात राहतो ना. त्याला तो आनंद देणे जे आहे की बा हा मैं हूं ना, ही जो कन्सेप्ट आहे मैं हूं ना, सिनेमात जे बघतो आपण, तर त्या आपण जरी म्हटलं की काय घाबरू नको, आम्ही आहे ना तुझ्यासोबत,
तर त्याला आनंद आहे त्याच्यामध्ये. तर ही अशी प्रशासकीय व्यवस्था काम करणारी आहे. तुम्ही जर आता सर्वे केला की नागपूर जिल्हा घ्या ना, नागपूर जिल्ह्यामध्ये कलेक्टर इतक्या 75 वर्षात किती गावामध्ये गेले, त्याचा रेकॉर्ड तर असला पाहिजे. तुम्ही आता RTIमध्ये माहिती मागा, रेकॉर्ड नाही आहे, नोंदी नाही आहे. म्हणजे आपण VIP गेला म्हणजे तेव्हा जाणं दॅट इज डिफरंट, क्रायसिस झाल्या जाणं डिफरंट, नॅचरल कॅलॅमिटी झाली तेव्हा ती अपरिहार्य आता, तेव्हा तर आपण जातो. हे सोडून आपण गावात जाणं, लोकांशी बोलणं, तर कुठे काहीतरी होऊ शकते. तेव्हा मग आपण लोकांना कर्तव्य पण सांगू शकतो ना, की बाबा रे नाही ना, तू सगळं माझ्या भरोश्यावर नको राहू ना, तुला पण उभं राहावं लागतं. तू या देशाचा मालक आहेस नागरिक म्हणून. तू नुसतं मी आज आहे उद्या नाही आहे, दुसरं कोणतरी आहे, पण तू या गावात आहेस, तुझ्या गावाचा विकास तुला करायचा आहे. तर हा जो संवाद सुरू व्हायला पाहिजे तो मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. तो म्हणजे होत नाही असं माझं म्हणणं नाही, होतो. म्हणजे आम्ही गडचिरोली जिल्ह्यात अहिरी भागामध्ये त्या काळामध्ये आम्ही नक्षलग्रस्त भागामध्ये जाऊन तिथल्या तिथे लोकांचे, मी माझं पुस्तक लिहिलं आणखी एक पाऊल, त्यामध्ये आम्ही या गोष्टी लिहिलेल्या आहे. म्हणजे तो एक प्रयत्न असतो. म्हणजे ते केल्याने सगळंच बदलून जाते असं नाही आहे, पण लोकांमध्ये एक विश्वास निर्माण होतो. आज लोकांचा प्रशासनाच्या लोकांवर, अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर एक विश्वास नाही बसत. ऐकतात ते, ठीक आहे अधिकाऱ्यांनी सांगितलं होऊन जाईल, परंतु मग ती शोषणाची व्यवस्था मजबूत झाली वेगवेगळ्या पद्धतीने. मग तुम्ही शोषण कसं थांबवणार? म्हणजे अधिकारी प्रामाणिक जर असेल तर तुम्ही शोषणाची व्यवस्था कंट्रोल करू शकता. 100% ते होणार नाही. म्हणजे मी इंडक्शन कोर्सला IAS झाल्यानंतर मी जेव्हा 2005ला आम्ही मसुरीला गेलो तेव्हा आमची राष्ट्रपतीकडे भेट ठेवली होती. तेव्हा APJ अब्दुल कलाम साहेब होते. तर जेव्हा ते आम्ही 24 अधिकारी होतो, तर गुजरातच्या एका अधिकाऱ्याला त्यांनी विचारलं राष्ट्रपतीने की प्रामाणिकपणे सांगा की तुमच्या राज्यामध्ये भ्रष्टाचाराची टक्केवारी किती आहे. थेट प्रश्न राष्ट्रपती विचारतात. तर तो अधिकाऱ्यांनी पण प्रामाणिकपणे सांगितलं 60%, अराउंड 60% भ्रष्टाचार आहे. तर राष्ट्रपती काय म्हणाले, याची टक्केवारी कमी करा, म्हणजे 60वरून 40वर आणा, हळूहळू कमी आणा. म्हणजे ते 0वर येत नाही, शेवटी कसं माणूस व्यवस्था आहे नाही, पण कमी करा. मग ते राजीव गांधीचे असं म्हणत होते की रुपयातले 15 पैसे लोकांपर्यंत जातात आणि 85 पैसे वाटण्यात जातात. पर्क्युलेशन थेअरी, झिरपण्याची जी व्यवस्था, म्हणजे 1 रुपयात झिरपून गावात किती जातो विकासावर? 15 पैसे. तर मग हे 15 पैशाच्या ऐवजी 85 पैसे गेले पाहिजे की नाही, तर लोकांचा विकास होईल. आपण खेड्यापाड्यातूनच आलेले लोक आहे, आज आपण बघतो ना चित्र. तर एक स्वातंत्र्याच्या भूमिती करताना त्या काळातल्या लोकांनी हे स्वप्न बघितलं की नाही, की ज्यांनी संविधान सभा तयार केली तिथे लोक बघितले तर त्यांचं चारित्र्य, देशाबद्दलचं त्यांचं विजन आणि आजच्या नेत्यांचं विजन फार फरक आहे. यांना हा इतिहास कोणाला सांगितला पाहिजे? संविधान हे कोणाला समजून सांगितलं पाहिजे? कायदेमंडळातल्या लोकांना समजून सांगितलं पाहिजे. नुसतं पुस्तकी चर्चा नाही आहे, प्रत्यक्षात काय झालं आहे तर प्रशासनातल्या लोकांना समजून सांगितलं पाहिजे. UPSCसाठी संविधान वाचणे आणि UPSC क्लिअर करून सत्तेच्या खुर्चीत बसल्यानंतर संविधान वाचणे फरक आहे याच्यामध्ये. तर असं होऊ शकतं. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं करत आहोत आणि यूथच्या दृष्टिकोनातून, म्हणजे जो यूथ आहे, जो पुढचा देशाचा सशक्त भावी पिढी म्हणून उभं राहणार आहे, तर त्यांच्या दृष्टिकोनातून काय त्यांनी संविधानाच्या बाबतीत बदल म्हणा किंवा विचार करायला हवा किंवा काही गोष्टी अंमलात आणायला हव्यात, काय प्रकाश? कसं आहे, यूथला मुळामध्ये शिक्षणाचा दर्जा आपण वाढवला पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून आपण एक चारित्र्य निर्माण संपन्न एक नागरिक निर्णय करण्याची आपल्याकडे सुरुवातीपासूनची एक परंपरा आहे, एक विचार आहे. म्हणजे आपण प्रतिज्ञा बघतो, भारत माझा देश आहे, आम्ही सारे बांधव वगैरे, देशावर माझं प्रेम आहे. मग आता हे सगळे शाळेत शिकलेले लोक जेव्हा ते सत्तेत येतात त्यांच्यात तो बदल जो होतो तो ते सगळे देशप्रेम असलंच पाहिजे ना, म्हणजे मेजॉरिटीमध्ये असलं पाहिजे, 80-90% लोकांमध्ये तरी असलं पाहिजे. आज संविधान आपण शाळेतून वाचतो, प्रियांबल, मग त्याचा अर्थ तरी समजला पाहिजे की मग संविधानाने देशाचा कारभार चालतो.
म्हणजे आपण का संविधान शाळेतून सांगतो मुलांमध्ये, रुजवतो या गोष्टी की नाही, हे तुला शिक्षणाची संधी संविधानातून आहे, तुला उच्च शिक्षणाची संधी आहे, तू देशाचा नागरिक आहेस, नागरिक म्हणून तुला आयडेंटिटी आहे, म्हणजे तू इंडियन नॅशनल आहेस, तुला सगळ्या सेवा सुविधा उपलब्ध होणार आहे. म्हणजे तुला जे जे करायचं असेल, तुला श्रम करण्याची, कष्ट करण्याची तुझी इच्छा असेल तर तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. हे आपण त्याला आश्वस्त करत असतो आणि हे संविधानाने दिलेलं आहे. आणि ते राबवणाऱ्या, जसं मी सांगितलं, ह्या यंत्रणा आहेत. त्या यंत्रणेतले माणसं बदलत असतात, जसं राज्यकर्ते बदलत असतात 5-5 वर्षांनी. पण ब्युरोक्रॅसी ही परमनंट चालणारी यंत्रणा आहे. ती मी एकदा माणूस नोकरीत आला की तो रिटायर होईपर्यंत तिथे आहे आणि तो वरच्या पदावर होत जातो अनुभवाने. तर त्याच्यामुळे युवकाला आपल्याला हे सांगा की व्यवस्थेला दोष नाही, तू समजून घे आधी, तू व्यवस्थेमध्ये ये आणि त्याच्यात बदल कर. आज आपण UPSC MPSCच्या माध्यमातून अनेक तरुण आपण व्यवस्थेत आलेले बघितले आहेत आणि ते स्वप्न काय घेऊन येतात, ते युथच आले ना, म्हणजे ग्रॅज्युएट मिनिमम UPSC MPSCसाठी आहे आणि ते स्वप्न घेऊन येतात की मला देशाची सेवा करायची. हे स्वप्न तुम्ही कुठल्याही IAS झालेल्या याला इंटरव्ह्यूमध्ये जर विचारलं की तू का IAS झाला, तर ते सांगतात मला देशाची सेवा करायची आहे. मग आता देशाची सेवा करण्याचा अधिकारिता जेव्हा त्याला प्राप्त होतो तेव्हा तो माणूस भ्रष्टाचार कसा काय करू शकतो? नाही करू शकत. करणारे अपवादानी असू शकतात, पण आता अपवादानी इमानदार दिसतात. म्हणजे मग चुकतं कुठं? म्हणजे यूथमध्ये ते आपण जे संविधानिक मूल्य रुजवण्यामध्ये कमी पडलो किंवा ती मूल्यच रुजल्या गेली नाही आणि त्याची सातत्याने चर्चा. आता जसं प्रियांबल वाचन हे बिगिनिंग आहे, नुसतं ते वाचनाने होत नाही. म्हणजे वाचा तुम्ही, पण त्याचं पुढचं जोपर्यंत त्याला सातत्याने आपण सांगत नाही. आपल्याकडे विद्यापीठामध्ये, कॉलेजमध्ये तरुणांसाठी ह्या सगळ्या सोयी आहेत ना. म्हणजे NSSची संस्था आहे. काय NSSचा खरं तर म्हणजे ते राष्ट्रीय सेवाच आहे ना, त्याच्यामध्ये ती संकल्पनाच आहे राष्ट्रीय सेवा करण्याची. म्हणजे त्याला राष्ट्र, आता मग आपण कॉलेजेसमध्ये पण हे प्रोग्राम स्वातंत्र्याचे चालतील. पण त्या सगळ्या यूथला आपण हे सांगत असतो की रोजगार तुला शोधावं लागेल. ही व्यवस्था आहे. तुला कष्ट करावं लागेल, तुला कुणी आणून देणार नाही. मी तुला सेल्फ एम्प्लॉयड होता येईल, नोकरीच लागली पाहिजे. आपल्याकडे यूथमध्ये कसं झालेलं आहे की सरकारी नोकरी पाहिजे, म्हणजे ती नाही मिळाली की दुसरी करायला तयार नाही. म्हणजे मानसिकता जी आहे, सेल्फ एम्प्लॉयड व्हा. आज आपल्याकडे वित्तीय संस्था आहेत, बँका आहेत, कर्ज द्यायला तयार आहेत, सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. मग ह्या योजना पण त्या यूथपर्यंत आपण जर कॉलेजमध्ये सांगत गेलो की ह्या तुमच्याकडे स्किल डेव्हलपमेंटचे आहेत किंवा मग या रोजगार निर्मितीच्या आहे की सेल्फ एम्प्लॉयड होण्याच्या आहेत, तर ठीक आहे. म्हणजे काही लोक तर त्याचा फायदा घेतील. म्हणजे एकदा उपलब्ध करून दिलं आणि त्याला काय त्याची इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत गेली आणि जो नाही घेतलं तर मग तो त्याचा दोष आहे. आता बरेचदा असं असते की ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे आपल्यालासुद्धा आज माहीत नसते. म्हणजे आता आम्ही पण या पदांवर काम केलं तरी नेमकं काय कितक्या गोष्टी आहेत आणि प्रत्येकजण आपापलं काही ना काहीतरी आलं की योजना आणत असतो नवीन. म्हणजे जुनी योजना, आता आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले जलसंधारण नावाची योजना होती ना, ती 2000 आली होती. आम्ही शिव असताना आम्ही बघितलं ती योजना. काय आहे, पाण्याची व्यवस्था करणे आहे. जलसंधारण योजना म्हणजे आकाशातलं पडलेलं, ढगातनं पडलेलं पाणी हे चालायला लावणे, चालणारं पाणी थांबवणे ना, थांबलेलं पाणी जिरवणे. म्हणजे सिंपल कन्सेप्ट होता. आता ती योजना असताना मागच्या सरकारने त्या योजनेला साईडला केलं आणि काय म्हणतो ते, कोणती योजना आणली ती, काय नाव त्याचं, हां जलशिवार. म्हणजे काम एकच. बरं, जलशिवार योजनेवर पैसा आणि ही योजना त्यामध्ये श्रमदानाचा कन्सेप्ट होता. म्हणजे लोकांना आपण कसं आहे की सगळ्याच गोष्टी पैशाने होत नाही. मग हा तुमचा देश आहे तर मग तुम्ही कष्ट करा ना, नागरिकांनी करा ना. आणि त्याच्यात यूथचा सहभाग होऊ शकतो. यूथचे कॉलेजेसच्या यूथमध्ये हे जे NSSचे कॅम्प वगैरे लावतात. आता आधीच्या काळामध्ये कॅम्प लावण्याचा उद्देश काय असायचा, रस्ते झाडा, नाल्या साफ करा. मी वर्धेला कलेक्टर असताना मी एका कॅम्पला गेलो, म्हटलं हे तुम्ही करू नका, हे आता ग्रामपंचायत करते. आधी नव्हतं करा, आता ग्रामपंचायत स्वायत्त झालेले आहेत, पंचायत राज व्यवस्था, त्यांना पैसा मिळतो भरपूर हे काम करण्यासाठी.
तुम्ही एक विद्यार्थ्यांनी एक शेतकरी कुटुंब ॲडॉप्ट करा तुम्ही 10 दिवसासाठी आहे तर, आणि त्या शेतकऱ्याच्या चे प्रश्न काय आहेत, आत्महत्या ज्यांनी केला त्याच्याकडे जा तुम्ही, त्याच्या कुटुंबाचे प्रश्न काय आहेत, गावातल्या विकासाचे प्रश्न काय ते आयडेंटिफाय करा, आणि ते मग तुम्ही तुमच्या कॅम्पच्या समारोपाच्या आदल्या दिवशी मग तुम्ही BDOला बोलवा, तहसीलदारला बोलवा. तर एका कॉलेजनी GS कॉलेजनी मी म्हटलं मी उद्घाटनाला येत नाही, मी समारोपाला येतो, पण त्या 10 दिवसात तुम्ही कलेक्टरसाठी काय त्या गावचे प्रश्न हे आयडेंटिफाय करा. मग मी त्यावेळेस गेलो तेव्हा मग सगळी यंत्रणा होती, आणि मग सांगा स्मशानभूमी नाही ची जागा नाही आहे. मग हा प्रश्न स्मशानची जागा नाही इतके वर्ष गावात आहेच ना. मग आम्ही म्हटलं मग ग्रामपंचायत काय करते, आमचा तलाठी काय करतो, आमचे यंत्रणेचे लोक काय करतात, गावात म्हणजे जागा पाहिजे, जागा आहे सरकारी. मग हे असे प्रश्न सोडवावे लागतात. तर मग त्याच्यामध्ये प्रोॲक्टिव्ह रोल जो आहे युवकांनी आता घेतला पाहिजे. म्हणजे मग युवकाला विकासात्मक कार्यक्रम सांगावा लागेल. म्हणजे आज आपण युवकाला असं सांगत नाही, त्याचे शिक्षणापुरतं ठीक आहे, पण शिक्षण असताना आता बदलत्या काळात 21व्या शतकामध्ये आपण नुसतं तू पुस्तकी नॉलेज यासोबत ते तर तुला करायचंच आहे, पण हे सोबत तुला सभोवताल काय घडते, व्हॉट आर द हॅपनिंग्स, देशात काय घडते, राज्यात काय घडते, गावात काय घडते, जे घडते ते चांगलं की वाईट याची चर्चा व्हावी लागेल ना. फॉर अँड अगेन्स्ट होऊ शकते, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु किमान त्याचं चिंतन तर करा ना तुम्ही. हे जे प्रश्न घडतात की जसं आता राष्ट्रवादावर चर्चा देशात होते, मग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यावरचं चिंतन केलं पाहिजे ना, ग्रुप डिस्कशन केलं पाहिजे. हे पुढे त्याला भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेला पण त्याची माइंडसेट तयार होत असते. तर त्यामुळे म्हणून आम्ही सांगतो की शाळेमधून किंवा कॉलेजेसमधून संविधान यासाठी सांगायचं की संविधान सांगितल्यानंतर तुम्हाला ते प्रिॲम्बलमधले बेसिक व्हॅल्यूज जेव्हा कळतात, आणि संविधान राबवणाऱ्या ज्या मेकॅनिझम आहेत त्या कळतात, आणि उद्देश जेव्हा देशाचा घडवण्याचा जो संविधानामध्ये दिलेला आहे, संविधानाच्या बाहेर काहीच घडत नाही, जे काही घडतं त्याच्यातनंच घडतं. म्हणजे चांगलं वाईट जे काय असेल त्याचा वापर करूनच होतं. जो कोणी चांगलं करत असेल त्याचा वापर करतो, वाईट करत असेल तर त्यालाच संविधानच सांगत असतो. तो कायद्याचा चांगला वापर करायचा की वाईट वापर करायचा, कोणी असं म्हणत नाही मी वाईट वापर केला, चांगलाच केलं म्हणतो. म्हणजे एखाद्या महिलेवर अन्याय झाला, मग ती तक्रार तात्काळ नोंदवायची नाही, त्याला न्याय द्यायचा किंवा संरक्षण द्यायचं, मग याची कारणं पण शोधते ना यंत्रणा. असं नाही की मग ते यंत्रणेमध्ये ज्या अधिकाऱ्यांमध्ये जी मानसिकता जर गुलामीची आली असेल की माझा बॉस सांगेल तेवढंच करेल, किंवा मग माझा आमदार सांगेल त्याला काय वाटेल, खासदाराला काय वाटेल, मंत्र्याला काय वाटेल, मला माझी पोस्टिंग जमवून ठेवायची आहे, मला अजून चांगली पोस्टिंग मिळायची आहे. म्हणजे या चक्रव्यूहामध्ये जर अधिकारी जर फसला तर तो कायदा नाही राबवू शकत, प्रामाणिकपणे नाही राबवू शकत. तो अन्याय करेल पण त्याचं समर्थनही वेगळ्या पद्धतीने करेल. मग तो देशद्रोह आहे ना, मग त्याला देशद्रोह, त्याला म्हणा देशद्रोह. पण हे कसं आहे, सेल्फ इंट्रॉस्पेक्शन ज्याला आहे. म्हणजे मी जर अधिकारी आहे तर मला सगळंच करता येत नाही, पण मला अनेक चांगल्या गोष्टी करता येतात. तर मी करण्याची हिंमत माझ्यामध्ये आली पाहिजे ना, आणि ती हिंमत मला ती कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीमधूनच येऊ शकते. माझं मॉरल असेल तर मी हिंमत करेल. सगळे जरी करू नाही शकलो तरी जे जे करेल ते मी चांगलं करण्याचा प्रयत्न करेल आणि साफसुथरं करण्याचा प्रयत्न करेल. आता एवढं जरी सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न केला खालपासून वरपर्यंत, म्हणजे अधिकाऱ्याचा शिपाईसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे की जेवढा तो अधिकारी महत्त्वाचा आहे. म्हणजे त्या अधिकाऱ्याची भेट घालून द्यायची की नाही द्यायचं हे ठरवणारा तो शिपाईच असतो. चिठ्ठी द्यायची की नाही द्यायची त्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे हे सुद्धा आपल्याला असं वाटतं की शिपायाचं काय आहे. मी समाज कल्याणला संचालक असताना जेव्हा मला फोन यायचे तर तो माझा PA जो होता तो सगळ्यांना हे सांगायचा की साहेब मीटिंगमध्येच बिझी आहे. तर मला मित्र मग नंतर फोन करून विचारला की असल्या कसल्या मीटिंगा, तुम्ही दिवसभर मीटिंगमध्येच राहता, मग तुम्ही फोनवर बोलणार कसं. म्हणजे म्हटलं नाही, मीटिंगमध्ये कसं काय असणार, थोडंसं असतं, बाकीचं मी अवेलेबल आहे. मग तुमचा PA का सांगतो असं. मग मी त्या PAला विचारलं असं का सांगतो तू सगळ्यांना. तर तो म्हटला की आधीच्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगून ठेवलं होतं, तुमच्या आधीचे जे होते, की कोणाचाही फोन आला तर मीटिंगमध्ये आहे म्हणून सांगायचा, द्यायचाच नाही.
अरे म्हटलं मग तू मला बदनाम करतो ना. म्हणजे इकडे आपण लोकाभिमुख कनेक्ट करणं, लोकांशी बोला हे सांगतो आणि मग ते लोकांमध्ये त्या पीएच्या मानसिक म्हणजे त्या पीएमध्ये एवढी अक्कल असली पाहिजे की आधीच्या अधिकाऱ्याबरोबर गेलं. पण नवीन अधिकारी आहे जर ते किमान त्यांनी फोन पीएचं काम काय आहे, फोन आला तर कनेक्ट करणे, सांगणे साहेब अमक्याचा फोन आहे घेऊ का. पण यापेक्षा मी गडचुलीला सीओ असताना मी माझ्या तो पीए बघितला की मी नसलो दौऱ्यावर असलो की तो ज्याचा फोन आला त्याची चिठ्ठी लिहून ठेवत असे की अमुक अमुक इतके वाजता फोन या कामासाठी आणि हा त्याचा नंबर. आणि घरी बंगल्यावर तो सगळं ती पॅडमध्ये ती चिठ्ठी मला घरी पाठवायचा. आणि मग त्याच्याशी मला म्हणजे सेक्रेटरीचा फोन आला, मी आदिवासी भागात आहे नाही बोलू शकत, पण मग मी रात्री त्यांच्याशी बोलायचं. हे रोजचे जे काही 9-10 फोन आहे म्हणजे रोल पीए पण त्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे जसं कर्मचारी आणि शिपाई आहे, पीए आहे, ड्रायव्हर आहे, क्लर्क आहे आणि साहेब आहे. वही आला पब्लिक सर्वंट बेसिकली म्हणजे ज्यांचं लोकांशी रोजचं येतं ते. म्हणजे ज्यांचा संबंध लोकांशी येत नाही त्यांचा विषय वेगळा आहे. पण ह्या ज्या यंत्रणा आहे म्हणजे जिल्हा परिषदची यंत्रणा आहे, कलेक्टरची यंत्रणा आहे, पोलिसाची यंत्रणा आहे, ह्यांचा रोजचाच लोकांशी संपर्क येतो. सो हाऊ वी बिहेव म्हणजे आम्ही कसं वागतो याच्यावर प्रशासनाची इमेज अवलंबून आहे ना. तर तरुणांना पण ते आत्तापासून सांगावं लागेल की हाऊ यू बिहेव. तू उद्याचा नागरिक आहे तर तुझ्यामध्ये बिहेवियर पॅटर्न आलं पाहिजे ना. त्याच्यामध्ये विध्वंसक वृत्ती येऊ नये. रोजगार नाही मिळाला म्हणून मी विध्वंस करायचा किंवा तोडफोड करायची, हा डेमोक्रॅटिक मार्ग नाही आहे, तो संविधानिक नाही आहे. चांगलं शिक्षण घे, उच्च शिक्षण घे, तुझ्या रोजगाराचा तू मार्ग शोध. म्हणजे खूप ॲव्हेन्यूज आहेत, नाही आहे तसं नाही आहे. तर हे मला असं वाटतं की इकडे आपण फार म्हणजे तेवढंच पुरतं सांगतो. सरकारने सांगितलं तेच थोडंसं सांगायचं, तेही व्यवस्थित सरकारी भाषेत सांगितलं लोकांना कळत पण नाही. GR वाचायला गेला आपल्यासारख्याला पण GR कळत नाही. एवढा लांब लचक GR असतो आणि मग शेवटी ऑपरेटिव्ह पार्ट तो क्लर्क जसं वाचेल तसं त्यांनी पुटअप करायचा. तर याच्यात बदल म्हणजे ज्याला सेन्सिटायझेशन म्हणतो वर्कशॉपच्या माध्यमातून ट्रेनिंग, आणि ती सातत्याने असली पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये मला माहीत नाही ट्रेनिंग, पण आमच्या काळामध्ये आम्ही बघत होतो ट्रेनिंग होत होत्या. मी पण डेप्टी कमिशनर रेव्हन्यू इथे असताना आम्ही शाळा कॉलेजेस महाविद्यालयातून विद्यापीठातून पोहोचवता येऊ शकतो आणि त्यांच्याकडे ती सगळी यंत्रणा अवेलेबल आहे. मध्ये मी नागपूर विद्यापीठाच्या त्या VCला म्हटलं होतं की तुमच्याकडे कॉलेज आहे, तुमच्याकडे हॉल आहे, तुमच्याकडे सगळंच आहे. आम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये संविधानाची जागृती करण्यासाठी तुम्ही आम्हाला परवानगी द्या आणि असे डायरेक्शन द्या, पण नाही केलं त्यांनी. सर एक प्रश्न होता. आपल्या भारतीय राज्यघटनेने समाजवादी व्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे, परंतु अलीकडे आता जे ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशनची प्रक्रिया जोमाने सुरू आहे, याच्याबद्दल आपलं नाही कसं आहे काय आता ती ही जी ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आहे, लिबरलायझेशन हे अनिवार्य झालेलं आहे. सो यू कॅन नॉट स्टॉप दॅट. म्हणजे तुम्ही ते थांबवू नाही शकत. आणि त्याच्यामुळे नॅचरली जेव्हा समाजवादाची संकल्पना आली म्हणजे मुळामध्ये आपल्याकडे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीजमध्ये समाजवाद आहेच ना. तो नंतर 42व्या घटना दुरुस्तीने पुन्हा तो शब्द टाकलेला आहे त्याच्यामध्ये, समाजवाद आणि सेक्युलर आणि इकडे इंटिग्रिटी. आता ह्या प्रायव्हेटायझेशनच्यामुळे, ग्लोबलायझेशनच्यामुळे तुम्हाला समाजवादाची संकल्पना ही मागे पडते. नाही, पण समाजवादी व्यवस्थेबाबतची जी उद्दिष्ट होती ती पूर्ण झाली का मग आपली? नाही ना, कशी होतील. म्हणजे नाही झाली म्हणून तर प्रॉब्लेम आजही आपल्याकडे आहे ना. समाजवादाचा बेसिक मिक्स इकॉनॉमी आहे आणि मिक्स इकॉनॉमीमध्ये गव्हर्नमेंटचा रोल आणि प्रायव्हेटचा रोल हा बॅलन्स करून करायचा आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी गव्हर्नमेंट नाही चालवू शकत. म्हणजे उदाहरणार्थ इंडस्ट्री असेल, पण आता रेल्वे कोण चालवत होतं आधी? सरकार. आता रेल्वे कोण कुठे चालली आहे? एअर इंडिया खाजगीकरण होते, कारण ते आता अपरिहार्य. सरकारला असं वाटतं की आता आपण याच्यातनं मुक्ती केली पाहिजे. बँकाचं प्रायव्हेटायझेशन होतं आधी, बँका त्याचं नॅशनलायझेशन झालं. आता परत आपण बँका प्रायव्हेटाईज करायला लागलो. एअर इंडिया आधी सरकार चालवत होती, आता ती आपण प्रायव्हेट करायला लागलो. तर याच्यामध्ये जो कन्सेप्ट जो ग्लोबल आलेला आहे त्या LPGमुळे
त्यामुळे समाजवादाचा जो संकल्पना आहे की इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ अँड रिसोर्सेस, आणि ते सरकारने करणं. एज्युकेशन म्हणजे त्या काळात आपण बघितलं की एज्युकेशन मोरारलेस हे सरकारी होतं ना. आपण कॅपिटलिझमकडे चाललो ना सर पुन्हा. नाही, कॅपिटलिझमकडे चाललो असं म्हणण्यापेक्षा कॅपिटलिझमला आपल्याकडे नाही स्थान, पण ह्या ज्या सगळ्या वेल्थ ॲक्युम्युलेशन इन फ्यू हँड्स असं म्हणू आपण त्याला वेगळ्या पद्धतीने, की समाजवादामध्ये आर्थिक समानता पाहिजे, आर्थिक न्याय, सामाजिक आर्थिक न्याय. तर याला सेटबॅक मिळतो ह्या प्रायव्हेटायझेशनमुळे. पण आता मग प्रायव्हेटायझेशनला विरोध केला लोकांनी, सुरुवातीला केला नाही असं नाही, पण ग्लोबलवर आता ते इंडिस्पेन्सिबल झालेलं आहे कोणत्याही सरकारला. आता आपल्याकडे मनमोहन सिंग सारखे अर्थमंत्री असताना, नरसिंहराव प्राईम मिनिस्टर असताना दे ॲडॉप्टेड इट. पण आता हे जर केल्यानंतरही तुम्ही जर लोकांसाठी रोजगार निर्माण करत असेल, प्रायव्हेटायझेशन झालं पण आपल्याकडे देशातच आहे ना ती व्यवस्था, मग त्याच्यातला रोजगार निर्मिती करा तुम्ही. सर, नॅशनलिझममधून लोककल्याणकारी संकल्पना आपण जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीने राबवू शकू की लिबरलायझेशन की प्रायव्हेटायझेशन म्हणून राबवू? म्हणजे बेसिकली तसं जर बघितलं तर आपल्याला नॅशनलायझेशनमध्ये चांगलं राबवता येऊ शकते, जे आतापर्यंत राबवल्या जात होतं. म्हणजे तुमची आमची जी घडण झाली ती नॅशनलिझमच्याच माध्यमातून झालेली आहे. म्हणजे असं नाही आहे की त्याच्यातनं चांगली माणसं पण आली, चांगली व्यवस्था निर्माण झाली, लोकांना मिळालं. आता यामुळे कसं झालं, ह्या प्रायव्हेटायझेशनमुळे एनीबडी फ्रॉम एनी कंट्री ही कॅन कम टू इंडिया, इन्व्हेस्ट द मनी आणि चालवू शकतो. ते त्याच्या टर्म्स आहेत. मग त्याला बेसिक गोष्टी आपण उपलब्ध करून देतो, पण त्याच्यात सरकारचा कंट्रोल किती आहे. आणि मग सरकारची जी काम करण्याची पद्धत झाली ती त्याला काय म्हणू, त्याला भांडवलदार, तुम्ही जो कॅपिटलिझम याच्यासाठी नाही पण भांडवलदार तो त्याला फायदा कसा होईल अशा पद्धतीची एक विचारसरणी सरकारमध्ये पण आली आहे. आता गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये सुरजागड पहाडला तिथे इंडस्ट्रियलिस्ट लोक आले आहे, मायनिंगसाठी आले. आता एकीकडे आपण म्हणतो की त्याची संस्कृती कायम ठेवा, पण एकीकडे विकासाच्या नावाने उद्ध्वस्त पण होते. तर असे प्रश्न आपल्याकडे निर्माण झाले ना, आजही झाले. म्हणजे आधी त्यामध्ये नव्हते, आता जास्त निर्माण झाले. आणि मग लोक एक्सप्लॉयटेशन जे आहे, म्हणजे तुमच्या वेल्थचं एक्सप्लॉयटेशन आणि त्याच्या ॲक्युम्युलेशन इन फ्यू हँड, तर त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये परत बेरोजगारीची संख्या जी वाढायला लागली. कारण एकदा उद्योगपती जो येईल तो पैसा इन्व्हेस्ट करेल, तो त्याच्या पद्धतीने काम करतो. सरकारचं त्यावरचं नियंत्रणच नसते. नॅशनलाइज असलेल्या गोष्टीमध्ये सरकारचं नियंत्रण आहे. म्हणजे आधी रेल्वेवर नियंत्रण होतं, तर रेल्वेमध्ये काम करणाऱ्यांची लाखोची संख्या होती, कामगारांची कमी होईल. आपण कसं सरकारी यंत्रणेमध्ये बघा ना, सरकारी यंत्रणेमध्ये नोकर भरती बंद झाली, जवळजवळ बंद झाली. पण म्हणून सरकारचे पैसे वाचले का? आम्हाला आठवते 0 बजेट आलं होतं. हे सगळे माणसं कमी करा. काय तर आता आपण टेक्नॉलॉजीकडे आलो, आपल्याकडे पेपरलेस काम करायचं. पण लोकांनी कॉन्ट्रॅक्टवर माणसं घेऊन काम करणं सुरूच केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये व्यवस्था निर्माण झाली की आउटसोर्सिंगसाठी एक संस्था निर्माण झाली आणि तो मग श्रीमंत व्हायला लागला ॲट द कॉस्ट ऑफ व्हॉट. म्हणजे सरकारचे पैसे नाही वाचले त्याच्यामध्ये, पण सरकारची गुणवत्ता गेली. ज्या कॉन्ट्रॅक्ट, आता मला समाज कल्याणमध्ये होतो मी, नंतरच्या काळात मी बघतो तर बार्टीसारख्या संस्थेमध्ये 1200 लोक कॉन्ट्रॅक्टवर काम करतात. महाराष्ट्रातल्या कुठल्याही ट्रेनिंग सेंटरमध्ये इवन यशदा जरी आपण विचारात घेतलं तरी एवढे लोक काम करत नाही. आणि मग एवढ्या लोकांवर पैसा किती खर्च होते, मग त्यांची अकाउंटेबिलिटी काय आहे? कॉन्ट्रॅक्टवर आज आहे उद्या नाही, आउटसोर्सिंग काहीच नाही. सर प्रश्न असा आहे, नॅशनल ॲसेटचं खाजगीकरण होत आहे, झपाट्यानं निर्गुंती करण्याची प्रक्रिया होत आहे. सरकारच्या हातामधलं कॅपिटल चाललेलं आहे, ऑलरेडी चाललेलं असल्यामुळे नॅशनलचं म्हणजे आपल्या राष्ट्राचं जे स्वतःचं जे मालकीत्व जे होतं प्रॉपर्टीजवर ते कमी झालेलं आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे शासनाचं काही प्रत्येक गोष्टीचं इंटरफेरन्स ऑटोमॅटिकल कमी होईल, कारण की त्याचं इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये कमी आहे.
आता फक्त शासनाला त्याच्याकडून रेव्हेन्यू म्हणजे इन्कम टॅक्स किंवा CSR तो मिळेल. तर जे पूर्वी जो प्रॉफिट मेकिंग ज्या PSUs होत्या किंवा बाकीच्या गोष्टी होत्या, तर शासनाकडे त्याचा सोर्स जास्त होता, तर ते समाज कल्याणासाठी ते लावू शकणार, रेव्हेन्यू जास्त वाढवू शकणार. आज ह्या सगळ्या रेव्हेन्यू प्रॉफिटेबल ज्या काही इन्स्टिट्यूशन आहे किंवा ज्या काही PSU म्हणण्यापेक्षा ज्या काही कंपनीज आहे प्रायव्हेट, त्यांच्याचकडे राहील. मग याच्यामुळे जो आपला संविधानाचा जो मूळ हेतू आहे हो ना, डिफीट होतो ना, हेतू डिफीट होतो ना त्याच्या. हां होतो ना. म्हणजे बेसिक कसं आहे की परत संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमधले काय आहे की तुमचं आर्थिक विषमता दूर करा. आता सर प्रश्न असा होता, एज्युकेशन आहे, 80% एज्युकेशन प्रायव्हेटमध्ये गेलेलं आहे. हॉस्पिटल आहे, 80% प्रायव्हेटमध्ये गेलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर शासनाचं आहे, पण तिथे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. म्हणण्याचा उद्देश असा आहे की ज्या आपण म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या जे आपल्या जे आपण मूलभूत गोष्टी आणि त्याच्यासाठी आपण प्रामाणिकपणे संविधानाच्या माध्यमातून त्याच्या मागे लागलेलो, त्या उद्दिष्टाच्या मागे, त्या उद्दिष्टापूर्तीच्या पूर्वीच हे सगळ्या गोष्टी दुसरीकडे चालल्या गेल्या. हो मग आता हे निर्णय कोण घेतोय? निर्णय ज्या संसदेत होतात असं म्हणू ना आपण, निर्णय कोण घेतं? नाही सर, मग त्याच्यावर रिव्ह्यू करण्याचा अधिकार कोर्टचा आहे, सुप्रीम कोर्ट आहे. हो, पण आता तुम्ही या व्यवस्था बघा कशा काम करतात. तुम्ही ब्युरोक्रॅसीची व्यवस्था कशी काम करते? मालकाला खुश करण्याची मानसिकता तयार झाली आहे. म्हणजे मी आता 82 पासून बघितलं, आधीच्या काळामधला जो IAS अधिकारी होता तो थोडासा म्हणजे उभा होऊन ताट मानेने बोलत तरी होता. आता अपवादाने अशी परिस्थिती आहे, ती माणसं दिसत नाही. न्यायपालिकेमध्ये तीच व्यवस्था आलेली आहे. राजकारण तर सत्ता संपत्तीचा खेळ झालेला आहे. आणि हे सगळं करणाऱ्या व्यवस्था ह्या संविधानाचंच नाव वापरून करतात. मग आपण असं जर म्हणू की तुम्हाला रेल्वे सुरळीत चालली आहे ना, तर ती तुम्ही प्रायव्हेटायझेशन करू नका ना. पण करण्याचा कोण प्रस्ताव करतो? टॉप लेवलचेच लोक करतात ते. मग आता त्यांना संविधान समजत नाही असं नाही आहे, पण ते कशाचा म्हणजे त्याला काय म्हणू आपण, कारण काय सांगता? नाही आता प्रायव्हेट सेक्टर आले पाहिजे. आपल्याकडची आता इकॉनॉमी आपली मॉडर्न इकॉनॉमी आहे. आपण इकॉनॉमीमध्ये आता आपल्याला जर करायचं आहे रोजगार निर्मितीचे आकडे निर्माण करून आपल्याला गुंतवणूक करायची नाही. आता रस्ता बनवणे, सिमेंटचे रस्ते करणे, सरकार म्हणते आम्ही गुंतवणूक करत नाही, पण आम्ही टोल लावतो. तर ही जी राज्यकर्त्यांची जी मानसिकता आली आहे आणि ते सोपं झालेलं आहे ना त्यांना हे करणं. म्हणजे त्यांना जर माणसाचा विचार किंवा त्या संविधानातल्या सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करून न्याय प्रस्थापित करण्याला महत्त्व जर असतं तर जे आहे ते चांगलं केलं असतं. आणि जे फक्त क्षेत्र तुमचं नाही आहे, जिथे आपण नाही करू शकत, आता मोस्टली आपण इंडस्ट्रीमधलं क्षेत्र आपण म्हणूया, हे सर्व्हिस सेक्टर आहे ना. रेल्वे सर्व्हिस सेक्टर आहे, एअर इंडिया सर्व्हिस सेक्टर आहे, BSNL आहे. आता BSNL, मी आता हिमाचल प्रदेशमध्ये गेलो होतो, तिथे BSNL, तिथे जिओ चालतो, बाकी कुठलंच चालत नाही. BSNL आणि जिओ. आणि ते BSNL हे सुद्धा आता त्याच्यातलं कमी करून ते प्रायव्हेट सेक्टरला देईल. तर सरकारची जी वृत्ती आहे ते संविधानाचे मूलतत्व जे आहे त्याला बाजूला ठेवून प्रायव्हेटायझेशनच्या नावाने एका भांडवलदार वर्ग श्रीमंत करायचा, अशा पद्धतीने त्याचं ते डिफीट करण्याचं तर आपल्याला सरळ दिसत आहे ना. लोक बोलतात, बोलत नाही असं नाही, पण त्याला ते बोलून त्याचा तितका परिणाम राज्यकर्त्यांवर होत नाही. आता हे जी ठरवणारी व्यवस्था आहे ज्याच्याकडे ॲब्सोल्यूट पॉवर आहे सत्तेचा, आपल्याकडची पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये काय आहे की मेजॉरिटी ज्याच्याकडे ॲब्सोल्यूट पॉवर, करप्ट ॲब्सोल्युटली म्हणतो ना आपण, तर ज्याच्या हातामध्ये अमर्याद सत्ता, ते त्यांना पाहिजे तसे निर्णय घेऊन घेतात ते. आता ते राजकीय सत्ता ही कोण विचारधारेचे लोक आहे यांच्यावर अवलंबून आहे, जरी इंडियन असले तरी. तर त्याच्यामुळे मी जे उल्लेख केला ना, तुम्ही ते 25 नोव्हेंबर 1949 ते बाबासाहेब, हे आपण लोकांना संविधान माहीत नसल्यामुळे राज्य कसं आहे की आज डेमोक्रेसीमध्ये तर आपण किती म्हटलं तरी लोक नेत्यांचं ऐकतात.
म्हणजे कालपर्यंत जो आमदार नसेल, पण तो आमदार झाल्याबरोबर बघा त्याच्याकडे गर्दी किती असते. आणि नेत्यांनी या लोकशाहीमध्ये एक गोष्ट सक्सेसफुली लोकांच्या मनावर बिंबवली आहे आणि ते त्याच्यामध्ये सक्सेस झालेले आहे की नेत्याच्या माध्यमातून गेल्याशिवाय काहीच घडत नाही. आपण सुद्धा आपल्या बदलीसाठी कोणाकडे जातो? आपला प्रश्न घेऊन आपला वरिष्ठ अधिकाऱ्याकडे नाही जात. आधी जात होतो तो डायरेक्ट करत होता. आता तोही काय सांगतो आपल्याला? आमदाराचं पत्र घेऊन ये. आपणही आमदाराकडे जातो आणि ते सक्सेसफुल झाले आहेत की बे आम्ही म्हणू तरच घडेल ते. आणि म्हणून लोकांना पण असं वाटायला लागलं की आपला कोणताही प्रश्न असला तर तो आपल्याला आपल्या भागातल्या आमदाराकडेच गेल्यानेच अधिकारी ऐकतो, नाही तर ऐकत नाही. म्हणजे लोक आणि अधिकारी यंत्रणा याच्यातला जो डायरेक्ट संबंध होता तो हळूहळू कमी होत चालला आहे. आणि त्याचा जो फायदा आहे ते आता राजकीय व्यवस्था कशासाठी आहे? चांगलं घडवण्यासाठी आहे. जर आपण असं म्हणतो संविधानिक मूल्याप्रमाणे, तर जे राज्य करणारे आहेत किंवा पार्लमेंटमध्ये बसलेले लोक आहेत किंवा ते पार्लमेंटचं कॅबिनेट आहे, प्रधानमंत्री आहेत, त्याचं काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा राज्याचं आहे, त्यांना कळत नाही असं नाही आहे, कळतं या गोष्टी. पण मग आता त्यांना जी सत्ता आहे ती देशप्रेम महत्त्वाचा की त्याच्या पक्षाची तत्वप्रणालीला प्राधान्य आहे? तर हे वादाचे विषय आहेत ना, आहेत विषय. डिफीट होतो ना. आज आपण लोकशाही जर म्हटलं तर लोकशाही दिसतं का आपल्याला? स्वातंत्र्याचा स्वैराचाराने लोक वागतात ना. लोकशाहीमध्ये लोकांना वाटतं की कसंही वागलं पाहिजे, काही केलं तरी चालतंय. आपल्या देशातला माणूस युरोपमध्ये गेला तर तिकडे शिस्त पाळतो तो, आणि तो भारतात आला पुन्हा की तो तसंच वागतो तो. तर म्हणजे मग माणसाचं एज्युकेशनचं नैतिक, ज्याला काय सोशल व्हॅल्यूज किंवा नैतिक एज्युकेशन ज्याला म्हणतो, चारित्र्य निर्माणाचा हा कुठंतरी दोष आलेले आहेत. ते सगळीकडे आहेत. ते म्हणजे तुम्ही आम्ही पण त्यामध्ये आहोत ना. नाही आता असं नाही आहे. स्वतःच्या विचारांमध्ये आणि मानसिकतेत बदल करणं खूप आवश्यक आहे. खूप. आपल्याकडे कसं भौतिककडे जास्त आहे ना, भौतिक. आणि आत्ता कसं या मधल्या या 10-15 काळामध्ये आम्ही जो चेंज बघितला तो आपल्यापुरतं विचार करा. जाऊ द्या काय करायचं आहे, काय असलं देशाचा समाज काय असतं, बोला, चांगलं बोला, पण करताना मात्र आपलं हित झालं पाहिजे. आपलं नुकसान होऊन करायला कोणी तयार नाही, कोणी व्हिक्टीम व्हायला तयार नाही चांगल्यासाठी. बोलून वाईट कशाला व्हायचं? मग आपणही दोषी आहो ना. मग देश जर आपला आहे तर मग नागरिक पण फेल होतात. आता नागरिकांचा उठाव कुठल्याच गोष्टीला होत नाही. मग स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये नागरिकांचा उठाव होता ना. आता कुठे उठावा? नाही सर, आहे ना. आता शेतकरी बिल घेतलं ना वापस. त्याला किती वेळ लागला? आपण केलं ना. ठीक आहे ना, म्हणजे आहे तशी उदाहरणं. पण हे पहिल्यांदा का नाही प्रधानमंत्र्याला बोलता आलं? म्हणजे तुम्ही पुढची इलेक्शन लक्षात ठेवून हे सगळं, म्हणजे इलेक्शन, त्याच्यातनं सत्ता, सत्तेतून संपत्ती, पुन्हा पॉवर, म्हणजे ह्या चक्रामध्ये सगळं तेच डोक्यामध्ये ठेवून सगळं करायचं. इलेक्शन आहे मग मागे घ्या, जिंकलं की मग पुन्हा तेच करा. म्हणजे आता आपल्याकडे पण एसटीच्या लोकांचं आंदोलन चालूच आहे. म्हणजे राज्य सरकार तिकडे शेतकऱ्यांच्या बद्दल केंद्रावर आरोप करते, पण इथे ते विलनीकरण मागतात, तिथं मात्र सरकार ते आता महिना होऊन गेला ना, जास्त झालं. तर हे कसं आहे ना, सिलेक्टिव्ह आहे. म्हणजे निरपेक्षपणे जे आपण करायला पाहिजे असं म्हणतो की त्या दिशेने की एक विजन ठेवून, जे संविधान निर्माण करणाऱ्या लोकांचं विजन होतं ना की देश कसा घडला पाहिजे, आधुनिक भारत कसा असला पाहिजे. तर असं आहे. धन्यवाद सर. आम्ही भारताचे नागरिक आणि आम्ही तयार करणारं आमच्या फ्रेम, अतिशय सुंदर असं निवेदन आपल्या मार्फत या ठिकाणी झालं आहे. आणि संविधान आणि त्याच्यानंतरच्या 75 वर्षामध्ये आम्हाला मिळालेले अधिकार, आम्ही आणि त्या अधिकाराप्रती आमच्यामध्ये झालेली जागरूकता आणि सद्यस्थिती या संदर्भातला सरांनी अतिशय उत्तम असं निवेदन या ठिकाणी दिलं. ही चर्चा खरं तर मोजक्या वेळेत करणे शक्य नाही, तरीही आपण त्याला 1 तासाच्या कालावधीत बसवण्याचा प्रयत्न केला. सर, आपण अतिशय व्यस्ततेत आपण या ठिकाणी